आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका आणि संभाव्य आमदार आदरणीय प्रीतीताई बंड, माझे सहकारी आणि बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी मडावी, माझे सहकारी सुरेशजी जुरमुरे, गणेशजी हलकारे, हरीश केदार, इथे व्यासपीठावर विचारपीठावर उपस्थित नसलेले पण लोकांमध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र माजी मंत्री सुनीलजी देशमुख, डॉक्टर बबनजी बेलसरे, नंदूजी गुंबळे, या ठिकाणी उपस्थित असणारे अजय केणे, संजय देशमुख, प्रकाश कळसकर, मनीष सिंघवी, बंडू बोरकर, सुधीर लसनकर, डॉक्टर सहदेव पाटील, डॉक्टर उल्काताई पाटील, सुषमाताई आणि विजू कुलकर्णी, वैभव म्हैसकर, धनंजय बंड, दिनेश शिरसाट, प्रमोद निर्मळ, निलेश जांभळे, संदीप बनसोड, संजय लोणारकर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अमरावतीकर स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण संजय बंड यांच्या जयंतीनिमित्त या व्याख्यानाकरता सगळे उपस्थित आहोत. खरं म्हणजे संजय बंड यांच्या जयंतीनिमित्त एक प्रबोधन सभा आयोजित केली आणि तुमच्यापर्यंत मला विचार पोहोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपण प्रीतीताई बंड यांचे आभार मानले पाहिजे. जनरली या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित करण्याची पद्धती नसते. संजय बंडांबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना अधिक चांगली माहिती आहे. ते अतिशय लोकप्रिय आमदार होते, तळमळीनं काम करणारे आमदार होते. माझी आयुष्यामध्ये फक्त एकदा हयालो झालेला आहे, त्यामुळे मला त्या विषयावर फार बोलण्याचा अधिकार नाही. माझे सहकारी गणेश हलकारे आणि प्रीतीताईंनी ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यामुळे त्या विषयात न शिरता मी सरळ सरळ आपला जो विषय आहे, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव, या विषयाला मी सुरुवात करतो आहे. मित्रांनो, माझी एक नम्र सूचना आहे की आपल्या सगळ्यांकडे एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. माझ्याकडेही ते आहे. कृपया त्याला सायलेंट मोडवर टाका. कुणाचाही फोन आल्यानंतर त्याला उत्तर ताबडतोब दिलंच पाहिजे याची गरज नसते. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण उत्तर देणं आवश्यक आहे, तर SMS-नी त्यांना उत्तर द्या आणि आपला कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधा. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि सहकारी नारायणजी मेंढे यांच्या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आणखी एक सूचना. आपल्या हॉलमध्ये आता सगळे ठिकठिकाणी बसलेले आहेत. आपल्यापैकी काही लोकांना मध्येच उठण्याची गरज वाटते. कृपया कार्यक्रम संपेपर्यंत कोणी मधून उठू नका. तुम्ही उठला की बाकीचे लोकही डिस्टर्ब होतात आणि सगळेच्या सगळे लोक डिस्टर्ब झाले की मीही डिस्टर्ब होतो. त्यामुळे एवढी आपण काळजी घ्या. 3 डिसेंबर 1923 रोजी या सभागृहामध्ये एक व्याख्यान झालेलं होतं. आपण ते सगळ्यांनी नीट ऐकलेलं आहे. त्या मुद्द्यांचं मी कमीत कमी रिपिटेशन करून, पण जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत हा विषय मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, त्यावेळी मी जेव्हा बोलत होतो की आपण मोदींना हरवू शकतो, त्यांना थोपवू शकतो, त्यांच्या हुकुमशाहीला आपण आवर घालू शकतो, त्यावेळेस ऐकणाऱ्यांमध्ये हा कॉन्फिडन्स नव्हता. खासगीमध्ये मला लोक येऊन भेटत असत, म्हणत असत की जाहीर भाषणामध्ये असं बोलायचंच असतं. पण खरोखर तुम्हाला असं वाटतं का? मी त्यांना असं म्हणायचो की खरोखर या पद्धतीने आपण त्यांना अटकाव आणू शकतो. 370 वगैरे तर दूरच राहिले, पण कदाचित त्यांचं सरकारच बनणार नाही इथपर्यंत आपण परिस्थिती आणू शकतो. आणि त्यावेळेस माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नसायचं. पण हळूहळू लोकांमधला त्यावेळेस कॉन्फिडन्स वाढत गेला आणि लोकांनी महाराष्ट्रामध्ये जागरूकपणे मतदान दिलं आणि त्यांचं घोडं 240 वर अडलं. सरकार बनलं रडत खडत, पण त्यांना जे अपेक्षित होतं ते साध्य झालं नाही. मी जे बोलायचो त्यानुसार 20
सीट्स लोकसभेच्या त्यांच्या अधिक आल्या, ते 220च्या वर जाणार नाही असा अंदाज होता. आता त्यामध्ये इमानदारीनं ते 240 आल्या नाही आल्या याबद्दल आता बोलत मी बसत नाही. पण आपण अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बंगाल या 3 प्रांतांनी ज्या पद्धतीनं रिझल्ट दिला, त्या रिझल्टचा एक अतिशय सुंदर परिणाम असा झाला की मोदींचं सरकार बदललं पण पूर्वीसारखं सरकार राहिलेलं नाही. ते आता आपल्या हुकुमशाहीचा बरबंटा पूर्वीसारखा फिरवू शकतील याबद्दलची शक्यता नाहीये. थोडं तुम्ही बाजूला व्हा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, एका नव्या परिस्थितीमध्ये आणि नव्या वातावरणामध्ये आपण बोलतो आहोत. खरं म्हणजे जेव्हा आपला रिझल्ट लागणार होता त्या दिवशी आमच्यापैकी अनेक महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या लोकांनी बॅगा बांधून तयार ठेवलेल्या होत्या. मोदींचे जर 272 आले असते बीजेपीचे तर आम्ही सगळे जेलमध्ये असतो, आतमध्ये असतो, तुमच्या पुढे येऊन बोलण्याची ही संधीही मिळाली नसते. या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये आधीपासून आहे. साधारणतः 1 जानेवारी 1923 सालची गोष्ट आहे, जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा एक महाराज नागपूरमध्ये आला होता आणि तो ज्या पद्धतीनं लोकांना फसवतोय ते पाहिल्यानंतर मी नागपुरात अनायसे इंडियन सायन्स काँग्रेस अटेंड करायला गेलेलो असल्यामुळे त्यामध्ये लक्ष घालावं लागलं, त्याला आव्हान द्यावं लागलं. तो सगळी प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, मी त्यामध्ये वेळ घालवत नाही. त्या काळामध्ये त्यांनी जो दिव्य दरबार आयोजित केलेला होता, त्या दिव्य दरबारामध्ये तो उघड 2 कायद्यांचं उल्लंघन करत होता. एक केंद्राचा कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954. या कायद्यानुसार एखाद्या माणसाला जर डॉक्टरची डिग्री नसेल आणि अशा माणसानं केवळ रोगांचं निदान जरी केलं किंवा निदान करण्याचा दावा केला तरीही तो कायद्यानं गुन्हा आहे. एखाद्या डॉक्टर डिग्री नसणाऱ्या माणसानं रोग उपचार करण्याचा दावा केला किंवा रोग उपचार केले तरी तो गुन्हा आहे. आणि हा माणूस त्याच्या दिव्य दरबारामध्ये अमुकाला अमुक रोग झालेला आहे आणि या पद्धतीचे उपचार तुम्ही करा असं उघडपणे सांगत होता. एवढेच नव्हे तर त्याच दिव्य दरबारामध्ये अमुकाला करणी झालेली आहे आणि त्या तुला जी करणी झालेली आहे ती तुझ्या घरातल्या जवळच्या नातेवाईकानं तुझ्या एका काकूनं करणी केली आहे, जादूटोणा केला आहे, टोटका केला आहे या पद्धतीनं सांगत होत. जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये जो महाराष्ट्र सरकारने केला आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीनं अमुकानं करणी केली असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे आणि त्याकरता 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे, प्लस 5,000 ते 50,000 रुपयापर्यंत दंड आहे. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. त्यामुळे हा ऑफेन्स घडल्या पोलिसांना FIR दाखल करावा लागतो. हा जो कायदा तयार झाला, या कायद्याच्या अंमलबजावणी आणि प्रचाराची एक समिती गठीत झाली, त्याचा मी सहअध्यक्ष आहे. सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि राज्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांमधले सचिव त्याचे सदस्य असतात. त्या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं त्या लेटर हेडवर मी लेखी तक्रार पोलिसांकडे केली की दोन्ही कायदे या मुद्द्यांवर या माणसाला लागू होतात, त्यांच्यावर FIR दाखल करा, त्यांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा. 1 महिन्यानंतर नागपूरच्या पोलीस कमिशनरनी मला लेखी उत्तर दिलं आणि वृत्तपत्रात आणि टीव्ही समोर म्हणजे माध्यमांसमोर त्यांनी जाहीर केलं की आम्ही या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी जे काही नागपुरात केलं त्याचा अतिशय विस्ताराने अभ्यास केलेला आहे आणि हे दोन्ही कायदे त्यांना लागू होत नाही. पहिले ते जाहीर भाषणांमध्ये म्हणण्यापेक्षा माध्यमांसमोर बोलताना बोलले की याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. या कायद्यासंबंधी तक्रार करण्याच्या आधी मी स्वतः नागपूरच्या कमिशनरांना भेटलो होतो. त्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 ची प्रत दिली, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत दिली, कुठे कायदा लागू होतो ते एक्झॅक्टली मी सांगितलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच त्या कायद्यामध्ये कुठे नाही आणि तरी हे जादूटोणा विरोधी कायद्याला म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. आणि सगळ्यात हास्यास्पद भाग होता ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट असं ते म्हणाले. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट हे फार जुने कायदे आहेत.
आयपीएस झालेल्या अधिकाऱ्याला जर हे कायदे कळत नसतील तर त्याला आयपीएस कसं मिळालं याबद्दल शंका व्यक्त व्हावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे या कमिशनरांनी या विषयाचा किती अभ्यास केला होता याचा सरळ सरळ अर्थ दिसत होता. मग माझ्या पुढे कसा पर्याय होता, मी कमिटीचा सहअध्यक्ष आहे. सरकार आता ऍक्शन घेणार नाही, कारण ऍक्शन का घेतली जात नाही साधी गोष्ट आहे. राज्याचे डिफॅक्टो मुख्यमंत्री, प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या पायावर जाऊन डोकं ठेवतात, ज्यांचे सहकारी त्या बाबाला नागपूरमध्ये घेऊन येतात, त्या बाबावर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत कशी होऊ शकते. याच्या आधीचे माझे अनुभव अतिशय वेगळे आहेत. अनेक मंत्रिमंडळांमध्ये आपले सुनील देशमुख मंत्री होते. मी काँग्रेसचं गव्हर्नमेंट पाहिलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं गव्हर्नमेंट पाहिलेलं आहे आणि मधल्या टप्प्यामध्ये बीजेपी आणि शिवसेनेचं आलेलं गव्हर्नमेंट सुद्धा पाहिलेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी कधीही लेखी तक्रार पोलिसांना केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं कधीही घडलेलं नव्हतं. इव्हन शिवसेना आणि बीजेपीच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये सुद्धा असं घडलेलं नव्हतं. आणि आज मात्र मी या कमिटीचा सहअध्यक्ष असून सुद्धा तक्रार करून सुद्धा ऍक्शन होत नाही, तर आपण काय केलं पाहिजे. मला अनेकांनी सल्ला दिला आपण कोर्टामध्ये गेलो पाहिजे. अमरावतीची आमच्या कार्यकर्त्यांची एक केस आहे का बाबा विरुद्धची. तिथल्या पोलीस स्टेशनने, राजापेठ काहीतरी पोलीस स्टेशन आहे ना, तिथल्या पोलीस स्टेशनने ऍक्शन घेतली नाही, कारण इन्स्पेक्टरांचे मित्र इथले मंत्री आहेत म्हणून, आणि ती ऍक्शन घेतली नाही म्हणून आमचे कार्यकर्ते कोर्टात गेले. पहिलं कोर्ट, दुसरं कोर्ट, आता ती हायकोर्टात केस चालू आहे. पहिल्या कोर्टात निर्णय आला पोलिसांनी ऍक्शन घ्या, सरकार पुन्हा कोर्टात गेले. दुसऱ्या कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला ऍक्शन घ्यावीच लागेल जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, कारण हा कायदा लागू होतो. तरी पण हे हायकोर्टात गेले आणि अजून ते केस हायकोर्टात सुरू आहे. या गोष्टीला मला वाटतं तो 10 वर्ष होता. मी माझ्या वकील मित्रांना विचारलं आपण काय केलं पाहिजे. ते म्हणाले आपण कोर्टात गेलो तर निकाल लागायला, हायकोर्टापासून निकाल लागायला किमान 7-8 वर्ष लागणार आहे. आणि 7-8 वर्षानंतर कोर्ट काय निर्णय देईल की आपल्या नागपूरच्या पोलिसांनी यावर ऍक्शन घ्यावी. माझ्या मनात असा विचार आला की जे पोलीस खातं आता असं निर्माण झालेलं आहे की जे कायदा जुमानत नाही, कायदा पाळत नाही. या पोलीस खात्याला आपल्या भारताची राज्यघटना माहित नाही, कायदे माहित नाही, केवळ आपल्या मालकाच्या इशाऱ्यानुसार वागणारं हे पोलीस खातं आहे. तर हे जे असं सरकार निर्माण झालेलं आहे, जे लोकशाहीला मारत असणारं सरकार आहे, कोर्टामध्ये जाऊन 7-8 वर्ष मेहनत घेण्यापेक्षा जवळ 1.5-2 वर्षामध्ये ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये या सरकारला घालवण्याकरताच आपण का प्रयत्न करू नये. आणि म्हणून मित्र माझ्या मनामध्ये हे पक्क होत गेलं की हे सरकार महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या लायकीचं नाही. त्याच काळामध्ये मला अनेक फोन यायचे. एक धीरेंद्र कृष्ण महाराजाच्या निमित्तानं हरिद्वारवरनं मला एक फोन आला. एका महंताचा तो फोन होता. ते महंत मला म्हणायला लागले की मानव साहब हम आपके साथ में काम करना चाहते हैं, आप बहुत अच्छा काम करते हो, लेकिन हमारे मन में कुछ सवाल. पहला सवाल है कि आपके मन में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है. जी नहीं है. क्या आपने हमारी कॉन्स्टिट्यूशन पढ़ी है? जी हाँ पढ़ी. कॉन्स्टिट्यूशन की जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, वो आपने पढ़ी है? जी हाँ पढ़ी है. इस प्रीएम्बल में लिखा है वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, यानी हाँ ये संविधान जो है वो हम भारतीय लोगों ने निर्माण किया है, अपने आप को समर्पित किया है, ऐसा ये प्रीएम्बल कहती है. इस पर आपका विश्वास है? जी हाँ बिल्कुल मेरा विश्वास है. मेरे मानव साहब जब ये प्रीएम्बल लिखी गई थी तब आप वहां हाजिर थे? नहीं जी मैं कैसे हाजिर रह सकता हूं, क्योंकि पंडित जवाहरलाल नेहरू जी ने 22 जनवरी 1947 यानी हमें स्वतंत्रता मिलने के पहले 8 महीने पहले ये प्रीएम्बल संविधान सभा में सादर की, उसको मंजूरी मिली. तब तो मैं पैदा ही नहीं हुआ, मैं तो 51 साल में पैदा हुआ. मग त्याने मला छान प्रश्न विचारला. तो म्हणाला मानव साहब जब आप पैदा ही नहीं हुए थे, आप वहां हाजिर भी नहीं थे,
उस समय लिखी गई प्रीएम्बल, उस समय निर्माण की गई ये राज्य घटना, हमारी कॉन्स्टिट्यूशन, ये आप लोगों ने, हम भारतीयों ने निर्माण की है और अपने आप को समर्पित की है, ये आप मानते हो, इसका मतलब आप बहुत बड़े अंधविश्वासी हो। फार सुंदर तो बोलला. मी त्याला उत्तर काय दिलं माहिती? मी त्याला उत्तर असं दिलंय कि आपकी बात बिल्कुल सही है. ये जो प्रीएम्बल है, ये जो हमारी राज्य घटना है, कॉन्स्टिट्यूशन है, ये हम आम लोगों ने, जो जमीन पर पैदा होते हैं, ऐसे आम लोगों ने, आम लोगों के लिए लिखी है और आम लोगों ने अपने आप को समर्पित की है. आप जैसे खास लोगों के लिए ये नहीं है. आप जैसे जो लोग हैं, जो ब्रह्मा जी के मुख से डायरेक्टली टपके हैं, पृथ्वी पर अवतरित हुए हैं, जिनकी कॉन्स्टिट्यूशन मनुस्मृति है, जिसके आधार पर जो लोग 2000 सालों से इस देश पर राज कर रहे थे, उनकी कॉन्स्टिट्यूशन मनुस्मृति गाड़कर ही ये कॉन्स्टिट्यूशन निर्माण हुई है. हे म्हटल्यानंतर मित्रांनो, त्या माणसाचा चेहरा कसा झाला असेल, काय झाला असेल, हा मुद्दा आपण सोडून देऊया. पण मला हे का बोलावं लागलं? मी माझ्या आयुष्यामध्ये जातपात मानत नाही. माझ्या वयाच्या 19व्या वर्षी मला कळलं आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, म्हणून आडनाव बदललं. मी माझ्यासोबत अनेक मित्रांनी बदललं. आमच्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाचा एक भाग होता तो. जनेऊ तोडो जाती तोडो नावाचं आंदोलन होतं आणि मी मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, वैचारिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये मी बिलकुल जातीभेद मानत नाही. जातीवरनं कोणाचंही मूल्यांकन करत नाही. सगळ्या माणसांना माणूस समजतो आणि त्यामुळे बोलताना मी नेहमी म्हणत असतो की एक श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे हे म्हणण्याचा अधिकार मला का मिळाला? तो माझ्या राज्यघटनेनं दिलेला आहे. 2000 वर्षानंतर पहिल्यांदा या देशामध्ये जन्मलेल्या कोणत्याही जातीमधल्या, कोणत्याही धर्मामधल्या, कोणत्याही लिंगामधल्या माणसाला माणूस म्हणण्याचा अधिकार मिळालेला आहे. माणूस म्हणून सन्मान मिळालेला आहे. हे पहिल्यांदा घडलेलं आहे. जर परंपरेनुसार मला बोलावं लागलं असतं तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशातली माझी ओळख होती. आता तुमच्यापैकी काही लोक असं म्हणतील की सर, काही लोक 96 कोळी असतात, काही लोक अमुक असतात, काही लोक मराठे असतात, काही लोक ते तसे असतात, काही लोक अमुक असतात. मुद्दाम नावं घेत नाही कोणाला लागू नये म्हणून. हे खरं आहे का? आणि म्हणून मी एका उदाहरणापासून सुरुवात करू. कारण मी दीर्घकाळ लोकांमध्ये काम करतोय, लोकांमध्ये भटकतोय आणि माझ्या लक्षात असं वारंवार येत आहे की आपल्याला काय मिळालं हेच आपल्याला माहित नाही. आपण काय होतो, कुठे येतो आणि कुठून कुठे आलो हेच आपल्याला माहित नाही. आणि म्हणून मला ते तुमच्यापर्यंत प्रकर्षाने पोचवायचं आहे. याला मत द्या आणि त्याला मत देऊ नका एवढं सांगण्यापर्यंत, एवढं सांगण्यापुरतं मला तुमच्यापर्यंत यायचं नाहीये. मला आपली सगळ्यांची मनोभूमिका तयार करण्याचं महत्वाचं काम या निमित्तानं करणं गरजेचं आहे. 1899 सालची गोष्ट आहे. शाहू महाराज कोल्हापूर राजे ते पंचगंगेमध्ये स्नान करत होते आणि त्यांचा भटजी त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होते. एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतोय ते पुराणातले मंत्र म्हणतो आहे, वेदांमधले म्हणत नाही. हा भटजी काही नवा नव्हता. अनेक वर्षांपासून शाहू महाराज यांच्या पदरी तो नोकर होता, त्याला पगार मिळत होता. स्वाभाविकच शाहू महाराजांनी हा प्रश्न विचारला, का रे बाबा, तू माझ्या पुढे वेदांमधले मंत्र का नाही म्हणत? त्यावर हा त्यांचा नोकर असणारा, अनेक वर्षांपासून त्यांचा पगार घेत असलेला ब्राह्मण त्यांना म्हणाला, शाहू महाराज, तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. आणि मला जरी वेद येत असले तरी तुम्हाला तो ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळं मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही. आणि म्हणून मी पुराणोक्त म्हणजे पुराणातले मंत्र मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणतो. शाहू महाराज अतिशय कर्तृत्वान होते. त्यांना राग आला आणि त्यांनी सरळ 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 त्या माणसाला नोकरीवरनं काढून टाकलं. जसं त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं, पूर्ण पुण्यामध्ये आग लागली, महाराष्ट्रामध्ये आग लागली आणि काँग्रेसचे अतिशय मोठे पुढारी बाळ गंगाधर टिळक
यांनी लेख आणि अग्रलेख लिहिले. महाराष्ट्रावर चर्चा सुरू होती की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, म्हणजे ते क्षत्रिय आहेत, आणि क्षत्रिय असताना हा ब्राह्मण कसा त्यांना शूद्र म्हणतो. त्यावर लोकमान्य टिळकांनी, काँग्रेसचे पुढारी असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी दिलेलं अधिकृत उत्तर आहे की शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत याची चर्चा करणंच निरर्थक आहे. कारण कलियुगामध्ये फक्त दोनच वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. वैश्य आणि क्षत्रिय हे दोन्ही वर्ण ऑलरेडी रद्दबातल केलेले आहेत, सस्पेंड केलेले आहेत. त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहे. आणि शूद्राला वेद ऐकवायचे नाही हा धर्मनियम असल्यामुळं त्या ब्राह्मणाचं कृत्य हे धर्मसंमत कृत्य आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढलं, हे धर्मबाह्य कृत्य आहे. लोकांनी प्रश्न विचारले, मग शिवाजी महाराजांचं काय? हे तर शिवाजी महाराजांचे वंशज आहे ना. तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, ती मामूली नाहीये, त्याची आपण कधी कधी चर्चा करतो, पण ती अत्यंत महत्वाची आहे. शिवाजी महाराजांना आपण का मानतो? यांच्यापेक्षा तर मोठी राज्य निर्माण करणारे अनेक राजे भारतात होऊन गेले. या शिवाजी महाराजांनी ज्या काळामध्ये चातुर्वर्ण्य काटेकोरपणे पाळला जात होता, अस्पृश्यता पाळली जात होती, या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अस्पृश्यता पाळली नाही. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलं, त्यांच्यासोबत ते सगळ्यांसोबत वेगवेगळ्या जातीतल्या लोकांसोबत जेवण घेत असत. त्यांनी कधीही अस्पृश्यता पाळली नाही. या उलट त्यांनी अनेक महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं. रामोशांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं. अनेक मुस्लिमांना सेनापती बनवलं, किल्लेदार बनवलं. स्त्रियांबद्दल ते कसे वागायचे मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्या राजे महोदयांनी, शिवाजी राजांनी माणसाला माणूस म्हणून सन्मान दिला, माणसांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण सुराज्य असं म्हणतो, या शिवाजी राजांनी जेव्हा स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस मित्रांनो या देशामधल्या ब्राह्मणांनी, खास करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण कोणीही त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार झालं नाही. कारण मनुस्मृतीमध्ये शूद्राने राजा बनता कामा नये हे स्पष्ट आदेश आहे. जेव्हा महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार होत नाही, म्हणून गागाभट्टाला त्यांनी काशीवरनं बोलावलं, त्याला प्रचंड मोठी दक्षिणा देण्याचं आश्वासन दिलं. गागाभट्टांनी त्यांना राज्याभिषेक करवला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला इतकं जडजवाहीर मिळालं की ते जडजवाहीर त्याच्या सहकाऱ्यांच्या आणि त्याच्या खांद्यावर त्याला नेता येईना, ते प्राण्यांवर लादून त्यांनी नेलेला आहे. हा 1674 मधला प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकाने कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा ऐकलेला आहे किंवा आपल्यापैकी अनेकांनी तो अभ्यासला. याबद्दल लोकमान्य टिळक काय म्हणतात? याबद्दल लोकमान्य टिळक असं म्हणतात की शिवाजी राजांना गागाभट्टाने जो राज्याभिषेक करवला तो तात्पुरता अपवाद होता. शब्द अतिशय महत्वाचा आहे, तात्पुरता अपवाद. म्हणजे शिवाजी राजे शूद्रच होते, त्यांना केवळ राज्याभिषेकापुरतं या गागाभट्टाने क्षत्रिय बनवलं आणि त्यानंतर सुद्धा ते शूद्र आहेत. कारण पुढचं त्यांचं वाक्य आहे, शिवाजी राजांचे सगळे वंश शूद्र आहेत, त्यामुळे शाहू महाराजही शूद्र आहेत. म्हणजे जो माणूस या देशामध्ये ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही, तो वगळता बाकीचे सगळेच्या सगळे 95% असतील, 94% असतील, अजून आपली जातीय जनगणना झालेली नसल्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला सांगता येत नाही, पण मित्रांनो बाकीचे सगळे शूद्र आहेत. त्यामुळे जे जे छात्या फुगवून चालत असतात, मी असा आहे, मी 96 कुडी आहे, त्यांनी आपली छाती खाली आणावी. शूद्र आहात, हीच तुमची या देशातली ओळख आहे, हे कधीही विसरता कामा. मित्रांनो मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. हेच लोकमान्य टिळक अत्यंत महत्वाचं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आंदोलन करत होते. या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांचा वाटा मोठा होता, हे कोणीही नाकारू शकत नाही, ठरवलं तरी पॉसिबल नाही. 1920 पर्यंत ते संपूर्ण देशामधल्या स्वातंत्र्य आंदोलनाचे काँग्रेसचे सगळ्यात मोठे पुढारी झालेले होते. आणि आता मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. समजा लोकमान्य टिळकांच्याच विचारांच्या माणसाच्या नेतृत्वामध्ये ही काँग्रेस पुढे वाढत गेली असती, 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं आणि विचार मात्र लोकमान्य टिळकांसारखेच असते, उच्चभ्रू विचार असते,
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते आणि तुम्ही आणि मी कुठे असतो? तुम्हाला मला हे अधिकार मिळाले असते काय? आमचे सुनीलजी देशमुख खऱ्या अर्थानं मंत्री बनू शकले असते काय? संजय बंड कधीतरी आमदार बनू शकले असते काय? याचा शांतपणे जरा विचार करून पहा. मित्रांनो, या देशामध्ये एक वेगळी घटना घडली. 1920 साली 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. काँग्रेसचं अधिवेशन ऑलरेडी नागपूरला होणार हे ठरलं होतं आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळं गेली 5 वर्ष भारतामध्ये आलेले मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस, त्याला त्याचा अध्यक्ष बनवण्यात आला. 1915 मध्ये ते आफ्रिकेमधनं परत आले होते. 25 डिसेंबर 1920 ला या काँग्रेस अधिवेशनामध्ये अंत्यसंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये गांधी भाषण देतात. ते म्हणतात, मैं एक हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 शब्द त्यांनी वापरलेले, हिंदू, रूढ़िवादी हिंदू आणि सनातनी हिंदू. लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस छुआछूत की प्रथा को मैं मिटाना अपना कर्तव्य मानता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. त्यावेळेसची काँग्रेस ही प्रामुख्यानं उच्चभ्रू लोकांची काँग्रेस होती. वेल एज्युकेटेड लोक शिकायचे कोण? प्रामुख्यानं ब्राह्मण जास्त शिकायचे, त्यामुळे त्यांची ती काँग्रेस होती. आणि त्यामध्ये लोकांनी प्रश्न विचारला की आप भगवत गीता को बहुत मानते हो, भगवत गीता में कहा है, वेदों में कहा है, वेदांमधल्या ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तात म्हटलेलं आहे. इतना ही नहीं तो मनुस्मृति में कहा है, क्या कहा है कि ब्रह्मा के मुख से ब्राह्मण का जन्म हुआ, बाहु से क्षत्रियों का जन्म हुआ, जांघों से वैश्यों का जन्म हुआ और पैरों से शूद्रों का जन्म हुआ. ये धर्म वचन है, इसके बावजूद आप इसको कैसा विरोध कर रहे हो? ज्या माणसाला या देशाचं नेतृत्व करायचं आहे आणि या देशामध्ये 80% हिंदू आहेत, ज्याला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, तो माणूस 1920 साली 25 डिसेंबरला अंत्यसंमेलनामध्ये बोलतो. तो म्हणतो, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, जो मेरे सत्सद विवेक बुद्धि को जचेगा वही मैं स्वीकारूंगा, जो मानव जाति के लिए हितकारक होगा वही मैं स्वीकारूंगा. हमारे धर्म ग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही है, उनको मैं नहीं स्वीकारूंगा. आणि तिथून मित्रांनो ही काँग्रेस बदलत गेली. महात्मा गांधींनी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जातींमधल्या, अस्पृश्य जातींमधल्या, वेगवेगळ्या धर्मामधल्या लोकांना काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत, त्या देशांमधल्या स्त्रियांना इंग्रजांच्या तोफांच्या आणि बंदुकांच्या समोर निर्भयपणे उभं केलं आणि अतिशय मोठ्या संख्येनं उभं केलं. ज्या इंग्रजांचं शासन इतकं पृथ्वीभर पसरलेलं होतं की त्यांच्या शासनामध्ये सूर्य मावळत नव्हता, त्या इंग्रजांच्या विरुद्ध ही सगळी माणसं एकत्र येऊन लढली. त्यामधनं 4 महत्वाची मूल्य महात्मा गांधींनी 1920 ते 47 पर्यंत जनतेमध्ये पेरली. त्यातलं पहिलं मूल्य होतं समानता, सगळी माणसं समान आहेत. दुसरं मूल्य होतं बंधुता, आपण वेगवेगळ्या धर्मातले असलो, जातीतले असलो तरी बंधुभावाने आपल्याला जगायचं आहे. तिसरं मूल्य होतं स्वातंत्र्य, स्वातंत्र्याची आस. याची किंमत आपल्याला कळणार नाही म्हणून मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य 90 वर्ष तर 100% पूर्ण होतं, पूर्ण 100% होतं, 150 वर्ष होतं असं आपण म्हणतो. या देशामध्ये 150 वर्षामध्ये कधीही 1 लाखांपेक्षा अधिक इंग्रज आले नाही. म्हणजे 1 लाख इंग्रजांनी या देशामधल्या 1857 साली 30 कोटी, 1947 साली 40 कोटी लोकांवर राज्य केलेला. त्यावेळेस पाकिस्तान आपल्या सोबत होतं. 30 कोटी आणि 40 कोटी लोकांवर 1 लाख लोकांनी राज्य केलेलं आहे. जगाच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाही. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक नेहमी मला सांगत असतो, सर म्हणे भारतीय लोकांना काही नव्हतं करायचं, सकाळच्या वेळी आपण मॅक्झिमम सू करतो. 40 कोटी भारतीयांनी जर सकाळच्या वेळी एकाच वेळेस सू केली असती तर हे 1 लाख इंग्रज त्यामध्ये डुबून डुबून मेले असते. एवढी मोठी भारतीयांची संख्या होती आणि त्यांच्यावर इतके वर्ष
इंग्रजांनी राज्य केलेलं होतं. त्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली, निर्भयता निर्माण केली, न्यायाप्रती जागरूकता निर्माण केली. ही 4 मूल्य अतिशय यशस्वीपणे लोकांमध्ये पेरली आणि ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणं निश्चित झालं, पंडित जवाहरलाल नेहरू या शासनामध्ये पंतप्रधान बनणारे निश्चित झाले, त्यावेळेस महात्मा गांधी बोलावून घेतात आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगतात. काय सांगतात? ते सांगतात की तुम्हाला, मला असं म्हणायचंय की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. ते केवळ एवढं बोलले नाही, ते पुढे बोलले. ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर झाले तर आता आपली राज्यघटना आकार घेते आहे. या राज्यघटनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असतील तर या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना अतिशय योग्य न्याय मिळेल. पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले की आपण ऑलरेडी घटनेचं करतोच आहोत. तोपर्यंत ऑलरेडी ड्राफ्ट तयार झालेला होता, रावांनी तो फायनल केलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यामध्ये अनेक इनपुट दिले होते, त्याच्यावरनं शेवटचा हातही फिरवलेला होता. आणि काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक नेते बॅरिस्टर्स होते. ते म्हणाले ही राज्यघटना जर आपणच निर्माण करू शकतो, त्याकरता बाबासाहेबांची काय गरज आहे. त्यावेळेस त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांच्या समोर महात्मा गांधी असं म्हणाले. महात्मा गांधी असं म्हणाले, आपल्याला ही राज्यघटना तयार करायची आहे ती काँग्रेसची तयार करायची आहे की देशाची तयार करायची. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंना हा मुद्दा पटला आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये, राष्ट्रीय सरकारमध्ये कायदा मिनिस्टर म्हणून या आणि महात्मा गांधींचं तुमच्याविषयी हे मत आहे. हे ऐकल्यानंतर आंबेडकरांना, खरं म्हणजे दोघांमधले संबंध चांगले नव्हते, काँग्रेस सोबत आंबेडकरांचे संबंध चांगले नव्हते, पण आंबेडकरांनी आपले मतभेद सगळे बाजूला ठेवले, आतापर्यंतचे अनुभव बाजूला ठेवले, मोठ्या मनानं हे मान्य केलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये सामील होईल. आता अडचण अशी होती, आधीचा सगळा इतिहास दशरथने तुम्हाला सांगितलेला आहे. ते बंगालमधून निवडून आलेले, ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. संविधान सभेमध्ये टोटल भारतामधनं 389 माणसं निवडून आलेली होती आणि बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. तो भाग गेला होता का पाकिस्तानमध्ये, कारण मधल्या काळामध्ये फाळणी झाली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना जर संविधानामध्ये भागच घ्यायचा असेल तर त्यांना पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशन बाबत भाग घेता आला असता, पण भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग घेता आला नसता आणि हा तिढा काँग्रेसने सोडवला. एम आर जयकर नावाचे बॅरिस्टर, ते ऑलरेडी संविधान सभेवर निवडून आले होते, पुण्याचे होते, मुंबई प्रांतांमधले होते, त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि ह्या निवडणुका जनरल नव्हत्या, ज्या स्वराज्य संस्थांमधनं माणसं निवडून आली त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या होत्या. आणि काँग्रेसने मी पुन्हा रिपीट करतो, काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यामधनं संविधान सभेवर निवडून आणलं. कृपया हे सगळ्यांना जरा सांगत चला. भंडाऱ्याला पाडलं एवढंच फक्त बाकीचे लोक बोंबलत असतात. आणि त्यानंतर ही गोष्ट आहे जुलै 1947 मधली. त्यानंतर जेव्हा हा देश स्वतंत्र झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिगली या देशाचे कायदा मंत्री झाले. त्यानंतर 29 ऑगस्टला ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले आणि इतक्या सुंदर पद्धतीची सगळ्या माणसांना न्याय देणारी ही राज्यघटना निर्माण झालेली आहे. हा इतिहास आपण कधीही विसरता कामा नये. त्या पद्धतीची राज्यघटना आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ज्या आपल्या आधीच्या पिढ्या खपल्या आहेत, ज्यांनी मेहनत केलेली आहे, त्यांनी ही मूल्य रुजवलेली आहे आणि म्हणून या पद्धतीची राज्यघटना संमत होऊ शकली. नाही तर शूद्रांना हे अधिकार कधीही प्राप्त झाले नसते. म्हणजे या देशातल्या 95% लोकांना कधीही अधिकार प्राप्त झाले नसते. मित्रांनो, या देशामध्ये कोणाचं राज्य होतं? या देशामध्ये हिंदू राजे होते आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य होतं. पाटण्यामध्ये म्हणजे बिहारमध्ये आजच्या पाटलीपुत्र म्हणायचे त्याला, तिथे एक नावी राजा होता आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिमांचं जवळपास 700-800 वर्ष राज्य होतं आणि तरीही तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. या देशामध्ये इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं आणि तरीही तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. आणि म्हणून शाहू महाराजांना त्या पद्धतीचा अनुभव घ्यावा लागला. तो केव्हा घ्यावा लागला? इंग्रजांच्या शासनामध्ये घ्यावा लागला.
हे मनुस्मृती नावाचं प्रकरण काय आहे? जे जे स्वतःला हिंदू म्हणवतात, मी स्वतःला हिंदू म्हणवतो, मला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे आणि मी आज बोलत नाहीये, गेले 45 वर्ष हे बोलतो. हिंदू कोण? जो हिंदू आई बाबांच्या पोटी जन्माला आला. हिंदू परंपरेमध्ये वेगवेगळी दर्शन आहेत, वेगवेगळ्या विचारधारा आहेत. त्यामध्ये 4 नास्तिक दर्शन आहे, 4 वाक दर्शन आहे, ते देवही मानत नाही आणि वेदही मानत नाही. लोकायत दर्शन आहे, तेही देव मानत नाही, वेदही मानत नाही. बौद्ध दर्शन आहे, जैन दर्शन आहे, तेही देव मानत नाही आणि वेद मानत नाही असं मानलं जात होतं. 6 आस्तिक दर्शन आहे, त्यामध्ये सांख्य दर्शन आहे, जे देव मानत नाही पण वेद मात्र मानतो, पण त्याला आस्तिक दर्शन म्हटलं जातं. आणि यापैकी कोणत्याही विचारधारेचा माणूस जो भारतामध्ये जन्मलेला आहे त्याला भारतीय संस्कृतीचा भाग म्हटलं जातं, म्हणजे हिंदू म्हटलं जातं. मी हिंदू आहे. आता मित्रांनो, मी नेहमी आग्रहाने म्हणतो की ज्याला ज्याला वाटतं आपण हिंदू आहे त्या प्रत्येक माणसानं मनुस्मृती वाचलीच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपण काय होतो आणि कुठून कुठे आलो. 2-3 फक्त वचनं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ब्राह्मणों की सेवा करना शूद्रों का मुख्य कर्म है. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर आपल्याला मोक्ष प्राप्त व्हायचा असेल, ईश्वर प्राप्ती व्हायची असेल तर ब्राह्मणांचीच सेवा केली पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते, नाहीतर आपलं जीवन व्यर्थ जात. यदि शूद्र गर्भ से ब्राह्मण पर थूक दे तो उसके पेट काट दे, पेशाब कर दे तो उसका लिंग काट दे और उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे. हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा म्हटलं ठीक आहे, एखादा उद्दामपणे ब्राह्मणावर थुंकला, त्याचे ओठ कापले, लग्न केले, लिंग कापलं, थोडं बहुत समजण्यासारखं. हा योग्य नाहीये शिक्षा, पण ठीक आहे, समजण्यासारखं आहे. पण अपान वायू निकाले, आपल्या मराठी भाषेत याला पादणे असं म्हणतात. आता मोदीजी नेहमी आपली 56 इंची छातीपीठ, ये मोदीजी की गॅरंटी है असं म्हणतात. तुम्ही असं म्हणणार का? ये मेरी गारंटी है, दुनिया इधर की उधर जाओ लेकिन मैं कभी भी किसी के सामने पादूंगा नहीं. पॉसिबल आहे? आपल्यापैकी एक जण तरी गॅरंटी घेऊ शकते? संघाधिकडून ब्राह्मण येत आहे, त्याला हा माणूस कुर्निसात करतोय किंवा नमस्कार करतोय आणि तेवढ्यात जर याचं सुटलं तर बुधा टाकून टाकायची. काय पद्धतीची किंमत होती या देशामध्ये आपली जरा समजून सगळ्या. राजा की संपत्ती, राजा ब्राह्मण की संपत्ति कभी ना ले, किसी भी हालत में ना ले, स्पष्ट आदेश है. पूरे फार मस्त आदेश है. राजा यज्ञ करे, धर्म के लिए यज्ञ करे और यज्ञ करने के बाद ब्राह्मणों को दान दे. क्या क्या दान दे? 1 नंबरवर आहे स्त्री, नंबर 2 वर आहे गृह, शय्या, वाहन आदी भोग साधक पदार्थ दे. म्हणजे सगळ्यात पहिले स्त्री अर्पण करायची. ब्राह्मणांना कोणाकोणासोबत अधिकार होता लग्न करण्याचा? ब्राह्मण स्त्री सोबत लग्न करू शकत असे, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र स्त्री सोबत सुद्धा लग्न करण्याचा अधिकार होता. किती स्त्रियांसोबत लग्न करायचं? 9, 10, 20 किती लोकांसोबत लग्न करा. आणि सदा वर्षामध्ये 2 यज्ञ राजा करतोय तर दर वर्षाला 2-2 आणखी ऍडिशनल स्त्रिया भोगण्याकरता उपलब्ध, ही सोय ऑलरेडी मनुस्मृतीनं करून ठेवली होती. या देशातल्या ब्राह्मण स्त्रियांना काय मिळालं या राज्यघटनेनं? मी नेहमी म्हणत असतो की या देशातल्या राज्यघटनेनं केवळ शूद्रांना नव्हे, ब्राह्मणांनाही प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत. या देशातली ब्राह्मण स्त्री कधी क्षत्रिय पुरुषासोबत, वैश्य पुरुषासोबत, शूद्र पुरुषासोबत लग्न करू शकत नसे. तिने जर ते लग्न केलं तर हे लग्न धर्मबाह्य होतं आणि तिच्या पोटी जन्मणारी मुलं ही चांडाळ असत, ज्यांना गावात प्रवेश नसे, गावाच्या वस्तीबाहेर राहण्याचा अधिकार नसे, केवळ त्यांनी स्मशानात राहिलं पाहिजे. आज माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. नरेंद्र जाधव जे पूर्वी आपल्या रिझर्व्ह बँकेमध्ये मोठे अधिकारी होते, माझ्या संघटनेचे ते मुंबईचे अध्यक्ष होते, त्यांची बायको ब्राह्मण आहे. माझे दुसरे मित्र प्रकाशजी आंबेडकर, त्यांची बायको ब्राह्मण आहे. तिसरे मित्र रामदासजी आढळले, त्यांची पण बायको ब्राह्मण आहे. तिघांच्याही बायका ब्राह्मण आहे. या ब्राह्मण स्त्रियांना पहिल्यांदा राज्यघटनेनंतर अधिकार मिळाला. मला कोणत्या पुरुषासोबत लग्न करायचंय ते मी ठरवेन, मला मान्य असेल, मला आवडेल त्या पुरुषासोबत लग्न करेल. परंपरेनुसार यांची मुलं चांडाळ ठरली असती, ती या सन्माननीय माणसं आहेत. ब्राह्मणांना सुद्धा या माध्यमातून खूप मिळालेला. मी नेहमी म्हणतो की गडकरींना काय मिळालं? माझे मित्र आहे कॉलेज जीवनापासूनची.
जर परंपरेनुसार त्यांना जगावं लागलं असतं, या पद्धतीची राज्यघटना या देशामध्ये निर्माण झाली नसती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पद्धतीने त्यामध्ये इनपुट दिले नसते, तर आमचे मित्र नितीन गडकरी यांना एक तर पूजा करावी लागली असती किंवा एखाद्या गुरुकुलामध्ये शिक्षक म्हणून काम करावं लागलं असतं. आज ते भारतामध्येच नव्हे, जगभर रोडकरी म्हणून प्रसिद्ध आहे. हे जे स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे, हे पूर्वी या देशामध्ये कधीच नव्हतं. माझं काय झालं असतं, मी एका शेतकऱ्याचा मुलगा, जास्तीत जास्त शेतामध्ये मी शेती करत बसलो असतो, तुमच्या पुढे येऊन बोलण्याचा मला कधी अधिकार प्राप्त झाला नसता आणि प्रबोधन करण्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी बोलताही आल्या नसत्या. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या राज्यघटनेनं अत्यंत महत्वाचे अधिकार दिलेले आहे, ते आपण कधीही विसरता कामा नये. ब्राह्मणाने स्वतःकरता काय काय सोयी करून ठेवल्या या देशामध्ये आणि 2000 वर्ष त्यांचं राज्य होतं, हे आपण कधीच विसरता कामा नये. ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. राजाने काही झालं तरी ब्राह्मणाची हत्या करता कामा नये. आणि शूद्राची हत्या काय? शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक की हत्या के समान है. तुमची माझी या देशामधल्या 95% लोकांची लायकी कुत्रा मांजर बेडूक यांची हत्या आणि तुमची माझी हत्या समान होते. हे आपण काय गमावलं आणि काय मिळवलं हे कधीच विसरू नका. हे सगळे बोलण्याची आता गरज का वाटते? हे बोलण्याची गरज यासाठी वाटते कारण गेले 40-45 वर्ष मी या विषयावर कधी असं बोललो नाही. हा विषय मला उत्तम माहित होता. कॉलेज जीवनामध्ये आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडताना बोलायचो, पण कधी बोलण्याची गरज वाटली नाही. सारखं वाटायचं आपला देश पुढे चाललेला आहे, पुढे चाललेला आहे. जुनी मळी कशाला उकरून काढ. ही जुनी मळी उकरून काढण्याची गरज का भासते? कारण गेल्या 2 वर्षापूर्वी 1922 सालामध्ये आमचे मोहनजी भागवत RSSचे प्रमुख म्हणतात, या देशामध्ये जी राज्यघटना निर्माण झालेली आहे ती युरोपातल्या मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. म्हणून ही राज्यघटना आम्हाला बदलवायची आहे आणि ती भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. सर्व माणसं समान आहे, कोणत्याही जातीमध्ये धर्मामध्ये लिंगामध्ये जन्माला आलेली तरी ही युरोपीय मूल्य आहे. भारतीय मूल्य काय आहे? ब्राह्मण श्रेष्ठ, बाकी सगळे कनिष्ठ. दुसरं मूल्य बंधुता. कोणत्याही जाती धर्मामध्ये माणसं जन्माला आली तर एक दुसऱ्यासोबत प्रेमाने वागावं, बंधुभावाने वागावं, हे यांना मान्य नाही. जसे यांच्या हाती सत्ता आली, हिंदू मुस्लिम सांप्रदायिकता अख्ख्या देशामध्ये सांप्रदायिकता निर्माण करणं यांचं सुरू आहे. यांना बंधुभाव मान्य नाही. तिसरं मूल्य आहे स्वातंत्र्य. मोदींनी आपलं काय स्वातंत्र्य ठेवलं? मी आताच सांगितलं की आम्ही या तयारीत होतो की मोदींना जर 272 सीट जनता पार्टीला मिळाल्या असत्या तर आमची सगळ्यांची रवानगी जेलमध्ये झालेली असती. या पद्धतीचं या देशामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि मित्रांनो, जस्टिस न्याय याबद्दल तर मी पुढे बोलणारच आहे, म्हणून मी आता इथे फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. हे भारतीय मूल्यांनुसार राज्यघटना निर्माण करू इच्छितात, लपवून ठेवलेलं नाही. RSSचे प्रमुख म्हणजे कोणी काही ऐरा गैरा नक्तू खैरा नाही की बोलला त्याच्या म्हणण्याला काही किंमत नाही. आमचे धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररीत्या बोलतात, काय म्हणतात की आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. यांचं हिंदू राष्ट्र कसं? यांचा एक व्हिडिओ उपलब्ध आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला आणि हे म्हणतात, काय म्हणतात, ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. आणि हे हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे. या पद्धतीचं हिंदू राष्ट्र आपल्याला हवं. मित्रांनो, या देशामध्ये कुणाचं राज्य आहे? या देशामध्ये हिंदूंचंच राज्य आहे. 80% लोक हिंदू या देशामध्ये आहेत. आजपर्यंत जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून सगळे पंतप्रधान या देशामधलं सर्वोच्च पद हे हिंदूंकडेच राहिलेलं आहे. कारण हे शिखांना हिंदू मानतात म्हणजे मनमोहन सिंग हिंदूच आहे. जर या देशामध्ये हिंदूंचं राज्य आहे, जर या देशामध्ये 80% हिंदू आहे, सारेच्या सारे पंतप्रधान मेजॉरिटीनं नव्हे, बहुसंख्य नव्हे, पूर्ण पंतप्रधान हिंदूच राहिलेले आहे आणि तरी यांना हिंदू राज्य वेगळं हवा आहे, हिंदू राष्ट्र वेगळं हवं आहे. याचा नेमका अर्थ समजून घ्या. धीरेंद्र कृष्ण महाराजांना जाहीररित्या सांगून टाकलेला. धीरेंद्र कृष्ण महाराज कोणी ऐरागेरा नाहीये. केवळ त्याला नागपूरला बिबाले घेऊन हिंडले असं नाहीये, त्याला महाराष्ट्रभर हिंडवलेला आहे, ठिकठिकाणी हिंडवलेला. दुसरा हिंदू राष्ट्र आणणारा तुमचा लाडका प्रदीप मिश्रा, ऐकलं तुम्ही त्याच्याबद्दल? हो, तो जाहीररित्या सांगतो, तो पास होत आहे ना,
परीक्षा में अच्छा फल प्राप्त करना है, पास होना है, तो शंकर भगवान जी की पिंडी को बेलपत्ती लगाइए, आप परीक्षा में अच्छा यश प्राप्त करोगे। बिचारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून सांगून थकले, उत्तम शिका यशस्वी व्हा। हे जाऊ दे, आपले गाडगे महाराज एक वर्ग न शिकलेले आपल्या अमरावती, ते सांगायचे काही करून पोरांना शिकवा, स्वतः जवळ पैसे नसेल तर घरातले लुगडे विका, धोतर विका, पण पोरायला शाळेत शिकवा। तेही नसन जेवणाचं एखादं पितळेचं ताट असन तर तेही विका आणि पोरायला शिकवा। या माणसानं एक एक पै गोळा करून शाळा काढल्या, कॉलेजेस काढले, एवढंच नव्हे तर पंढरपूरला हॉस्टेल काढलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते दिलं। असा हा माणूस लोकांनी शिकावं म्हणून धडपड करणारा, आणि आमच्या इथे आमचे प्रदीप मिश्रा सांगतात की तुम बस बेलपत्ती लगाओ पास हो जाओगे, याचं पोट्ट झालं ना पास। लोकांनी प्रश्न विचारला, हा माणूस किती बेशरमपणे म्हणतोय, नाही वो भक्तों को कहते कहते मैं भूल गया था, अपने बच्चे को नहीं कहा इसलिए वो फेल हुआ। हे हिंदू राष्ट्र आपल्याला हवंय का? त्यानंतर आणखी आमच्या अमरावतीमध्ये येऊन गेलेले भिडे गुरुजी, हे भिडे गुरुजी जाहीररित्या म्हणतात, वो तुकाराम ज्ञानेश्वर से भी हमारे मनु महाराज श्रेष्ठ है। मनु महाराज म्हणजे ज्यांनी मनुस्मृती लिहिली ते मनु। ज्ञानेश्वर काय म्हणतात, येथे कुळ जाती वर्ण आदरेचे का कारण, कुळ जात वर्ण सगळं कारण आहे। तुकाराम महाराज काय म्हणतात, ब्राह्मणाशी शिवे कोपे ते ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही। एखाद्या ब्राह्मणाला महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावत असेल त्याला आत्महत्या करण्यापासून दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही, अशी कठोर शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज हे असेच आहेत। आणि यांचा मनु श्रेष्ठ आहे, कारण मनु चातुर्वर्ण मानणारा आहे, ब्राह्मणांना विशेष अधिकार देणारा आहे। हा माणूस अमरावतीमध्ये येतो आणि बोलून जातो, काय बोलला, महात्मा गांधी ये मुसलमान मालिक की उपज है। म्हणजे मुसलमान मालकासोबत महात्मा गांधींची आई, त्यातून त्यांचा जन्म झाला। या हलकट मनोवृत्तीच्या माणसांना आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार कोणी दिला? याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी जिजाऊंबद्दल आणि शिवाजी राजांबद्दलही ते उद्गार काढले होते ना, त्याला आपण जेम्स लिन प्रकरण म्हणून ओळखतो। पण या माणसाचं डोकं धुळे असं आपण सोडून देऊया। पण जेव्हा विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी हा प्रश्न रेस केला, माजी मुख्यमंत्री, त्यावेळेस सध्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डी फॅक्टो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले, ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी आमच्यासाठी परमपूज्य गुरुजी आहेत। इतक्या हलकटपणे बोलणाऱ्या माणसांचा, इतक्या हलकट मनोवृत्तीचं हलकटपणे जाहीररित्या समर्थन करणाऱ्या माणसांचं राज्य आपण चालू दिलं पाहिजे का? घरी पाठवलं पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय आपल्याजवळ नाही। मित्रांनो, ही या पद्धतीची माणसं आहेत। यांनी या देशामध्ये शेठजी आणि भटजीचं राज्य निर्माण केलेलं आहे। कसं केलं तो विस्तारानं इतिहास मी आधी सांगितलेला आहे, कारण या लोकांसोबत मी दीर्घकाळ काम केलेलं आहे। इंदिरा गांधींना जेव्हा विरोध केला 1975 साली 25 जूनला, मी आणि इथले चंद्रकांत वानखेडे अमरावतीचे आणि एक सुभाषित आहे, आम्ही 26 जूनला पोस्टर्स लावले, 27 जूनला आम्हाला अटक झाली, 10 महिने जेलमध्ये काढावं लागलं, नंतर सुटलो, जनता पार्टीचं गठन केलं। त्या जनता पार्टीच्या गठनमध्ये विदर्भात दोनच पक्ष होते, एक फॉरवर्ड ब्लॉक जमवंतरावांचा आणि दुसरा जनसंघ शेठजी भटजींची पार्टी। या लोकांना सोबत घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं, दणकून काँग्रेसच्या विरुद्ध 77 मध्ये प्रचार केला, 78 मध्ये विधानसभेचा प्रचार केला, नंतर नगर परिषदांचा प्रचार केला। ही सगळी माणसं माझ्यासोबत जेलमध्ये होती आणि नंतरही होती। पुढे तरुण भारतात मी प्रत्यक्ष पत्रकार म्हणून काम केलेलं, त्यामुळे या माणसांना मी जवळून पाहिलेलं आहे, यांचा उदय पाहिलेला आहे, यांचं संपूर्ण पाहिलेला। त्या काही आम्हाला खरंच वाटायचं की ही माणसं जयप्रकाश नारायणांच्या सहवासामध्ये बदललेली आहे। पण जेव्हा यांची जनता पार्टीतनं बुडून नवी बीजेपी तयार झाली आणि 1984 साली केवळ 2च खासदार निवडून आले, त्यांच्या लक्षात आलं की आपण जुन्या वळणावर गेल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही। आणि मग त्यांनी 84 साली एक धर्मसंसद आयोजित केली, त्यामध्ये डिक्लेअर केलं, काय केलं,
अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे। 6 डिसेंबरला संपूर्णच्या संपूर्ण बाबरी मस्जिद ध्वस्त झाली, देशात दंगली झाल्या, 2000 माणसं मारली गेली। त्यानंतर गुजरातमध्ये मोदीजी मुख्यमंत्री 21 मध्ये झाले आणि 2022 मध्ये 2001 मध्ये मुख्यमंत्री झाले, 2002 मध्ये गोधराकांड आणि त्यानंतर दंगली झाल्या, 2000 माणसं मारली गेली आणि कोर्टामध्ये जे निर्णय आले त्यामध्ये यामध्ये सरकारचा आणि सरकारमधल्या माणसांचा सक्रिय सहभाग आहे, या पद्धतीच्या नोंदी आहे। म्हणजे या माणसांनी प्रेतांचा खच निर्माण केला आणि त्याच्यावर चढत चढत सत्तेचा सोपान गाठलेला आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये। मित्रांनो, या पद्धतीने हे प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं सत्तेचा सोपान चढत गेले। आता तुम्हाला एक प्रसंग फार चांगला माहिती आहे, नव्या संसदेचं उद्घाटन तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेला आहे। आणि या देशात लोकांनी निवडून दिलं म्हणून मोदी पंतप्रधान झाले ना। संसदेचं उद्घाटन करत असताना जो सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरूंना 16 ऑगस्ट किंवा 17 ऑगस्टला देण्यात आला होता 1947 साली, दक्षिणेतले ब्राह्मण आले, त्यांना सेंगोल दिला, त्यांनी तो घेतला, एखादी प्रेझेंट आली की घ्यायची असते प्रेमाने आणि बाजूला ठेवून दिली। पंतप्रधानांच्या सगळ्या भेटवस्तू या संग्रहालयात जातात, त्या संग्रहालयात दिल्या। या पलीकडे त्यांनी त्याला महत्व दिलं नाही, कारण हा चौल वंशीय राज्यांच्या क्षेत्रातला एक संकेत होता। त्या राजांमध्ये चक्रवर्ती सम्राट असत, एक चक्रवर्ती सम्राट जेव्हा दुसऱ्या चक्रवर्ती सम्राटाला आपल्या जागी नेमत असे त्यावेळेस या सेंगोलच्या माध्यमातून ते हस्तांतरण होत असत। मोदींनी राष्ट्रपतींना बोलावलं नाही, कारण राष्ट्रपतींना बोलावलं असतं तर त्यांना अधिक महत्व द्यावं लागलं असतं आणि स्वतःला त्यांनी सेंगोल अर्पण करून घेतला। ते वातावरण कसं होतं जरा आठवून पहा। वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये त्यांनी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतला, म्हणजे ते या देशामध्ये लोकशाहीमध्ये निवडून आलेले पंतप्रधान असताना सुद्धा त्यांनी मी चक्रवर्ती सम्राट आहे आणि मी ब्राह्मणी विचारांचा चक्रवर्ती सम्राट आहे असं जाहीररित्या तुमच्या पुढे व्यक्त केलेला आहे। कोणी कोण्या जातीमध्ये जन्माला येते कोणाच्याच हातामध्ये नसतं मित्रांनो, तुमच्याही हातामध्ये नव्हतं, माझ्याही हातामध्ये नव्हतं, म्हणून ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेल्या माणसाला मी ब्राह्मण मानतच नाही। जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन सगळ्या माणसांना समान मानतो, सगळी माणसं मानतो, तो ब्राह्मण नाही। पण जे ब्राह्मण जातीमध्ये जन्माला नाही आलेलं आहे आणि तरीही मी इतर जातींपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ब्राह्मण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं जो मानतो तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा माणूस अत्यंत घातक माणूस आहे, तो मनुस्मृती मानणारा माणूस आहे, हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, मी जाहीररित्या तुम्हाला सांगतो की या मोदींनी आपल्याला चक्रवर्ती सम्राट घोषित केलं, हुकुमशाह घोषित केलं आणि एक राज्य या पद्धतीचं निर्माण केलं जे भज्जींचं राज्य असेल। हे शेटजींचं राज्य आहे। आम्ही नेहमी या जनसंघाला शेटजी भज्जींची पार्टी असं म्हणायचं। गेल्या 10 वर्षात अडाणीची संपत्ती किती वाढली तुम्हाला सगळ्यांना नीट माहिती आहे। 2013-14 मध्ये त्यांच्याकडे 7.8 अब्ज डॉलर संपत्ती होती, ती केवळ 2022 मध्ये 268 अब्ज डॉलर झालेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर यांची संपत्ती वाढत गेलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, हे शेटजी भज्जीचं राज्य आहे। केवढी विषमता वाढली याकरता फक्त एक उदाहरण देऊन मी पुढे जातो। या देशामधली 40% संपत्ती केवळ 1% माणसांकडे आहे आणि या देशामधली 50% जनता जी आहे तिच्याकडे केवळ 3% संपत्ती आहे। एवढी भयानक विषमता आणि दारिद्र्य या देशामध्ये वाढलेला आहे। तुम्ही म्हणाल सर याचा महाराष्ट्राशी काय संबंध हो? अरे महाराष्ट्राच्या सरकारने हेच करतं ना। आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, एनर्जी नॅशनल पोलीस अकॅडमी असेल, मुंबईचा हिरे व्यापार असेल, सगळ्या गुजरातमध्ये हलवलं। म्हणजे सगळे शेटजी भज्जींचं राज्य केवळ शेटजी भज्जींचं नाही, गुजराती शेटजींचं राज्य। आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार न करता आमचे मुख्यमंत्री शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री दोन्ही गुजरातच्या हिताचा विचार करून वागतात। यामुळे मित्रांनो, एकूण 17 मोठे प्रकल्प आपण तिकडे घालवलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये राज्यघटनेचा मुद्दा कसा निर्माण झाला? शिंदेबद्दल तुम्हाला सगळी माहिती आहे आणि तरी पण मी काही गोष्टी आठवण करून देतो आणि काही महत्वाच्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे। म्हणून 21 जूनला रात्री हे लोक निघाले, सुरतेला गेलेत, सुरतेवरनं डायरेक्ट एकदम गुवाहाटीला गेलेत, गुवाहाटीवरनं गोव्यामध्ये आले आणि 30 जूनला म्हणजे साधारणतः 9 दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली।
यांच्यासोबत गेलेल्या लोकांमध्ये माझे एक मित्र होते, चळवळीतले जुने मित्र आहेत, ते मागच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी मला सांगितलं, आल्याला आमची भेट झाली तेव्हा, की मानव सर आपल्या देशामध्ये आता हुकुमशाही तर लोकशाही उरलीच नाही. म्हणजे काय झालं, मी गेलो होतो ना यांच्यासोबत गुवाहाटीला, अरे आमच्या सगळ्यांचे फोन करून घेतले. आमच्या रात्रंदिवस गुवाहाटीच्या पोलिसांचे म्हणजे आसाम पोलिसांचे पहाड हॉटेल करता येणार, काही करता येणार. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंग वरनं बोलायचे आणि सांगायचे की आपलं सरकार आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे, ते 2.5 वर्ष पुढे चालणार आहे. आम्ही विचारलं ते डिफेक्शन लॉ वगैरे काय काळजी करू नका, सगळं ऍडजस्ट झालेलं आहे. म्हणजे कोर्ट ऍडजस्ट, हो सांगितलं आम्हाला, कोर्ट पण ऍडजस्ट आहे. पण आता कसं शक्य आहे हो, आता ते डिफेक्शन लॉ लागू येईल ना, कंप्लेंट केल्या आहे ना, अहो काही होणार नाही, कोर्ट ऍडजस्ट आहे. आणि खरंच कोर्टाचा निर्णय तसा आला. तरी मी काय त्यांना विचारलं, सुप्रीम कोर्ट सर, सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय असा येईल की आमचं सरकार 2.5 वर्ष चालेल. माझे मित्र बाळ सरोदे यांचा मुलगा असीम सरोदे जाईल इथे सांगायचा की सीबीआय अतिशय चांगले आहे, ते अतिशय चांगला निर्णय देतील आणि महाराष्ट्राचं सरकार आता बरखास्त होईल. मी त्याला नम्रपणे सांगितलं की मी हॉर्सेस माउथ ऐकलेला आहे, माझी माहिती अशी आहे की सरकार 2.5 वर्ष चालणार, तुमचे सीजीआय पण असाच निर्णय देतील की सरकार 2.5 वर्ष चालेल. आणि चाललोय की नाही सरकार. सीबीआयने काय निर्णय दिला, राज्यपालांनी बोलावून एकनाथ शिंदेना जी शपथ दिली ती अवैध आहे, म्हणजे हे सरकारच अवैध आहे. शिंदेंनी जो प्रपोज नेमला त्यामुळे जो अध्यक्ष निवडून आला तेही अवैध आहे. अध्यक्ष अवैध, सरकार अवैध आणि सरकार 2.5 वर्ष चालू आहे. वरून ते काय म्हणतात की मी काय करू, आपल्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला त्यामुळे मला काही करता येत नाही, नाही तर मी रिस्टोअर केलं असतं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून काय झालं, तुमचंच म्हणणं आहे ना ते सरकार अवैध आहे, इलिगल आहे, घटनाबाह्य आहे, सरकार बरखास्त करा, पब्लिककडे पाठवा, पुन्हा सगळ्यांना निवडणुका घ्यायला लावा. पण आमच्या सीबीआयने तो निर्णय दिला नाही, त्यांनी निर्णय दिलाच नाही. मी उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे आधीपासून की 2.5 वर्ष चालणार आहे, त्याच्या आधी तुमचे निर्णय येणार नाही. काय मस्त निर्णय आहे, ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड, या पद्धतीचा हा निर्णय आहे. मित्रांनो, या देशातले सुप्रीम कोर्टापासून अगदी हायकोर्टापर्यंत सगळे जजेस ऍडजस्ट झालेले आहेत. प्रशांत भूषणने जाहीररित्या सांगितलंय सगळ्यांचे डोसियर्स तयार आहेत, ते त्यांना दाखवले जातात आणि सरळ सरळ स्वतःला पाहिजे त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. माझ्या मित्राला मी असं म्हटलं की हो ते तुमचे 5-6 लोक होते ना त्यांच्यावर ईडी वगैरे होणार होती म्हणून गेले होते ते सगळे गुवाहाटीला. अहो सर, तुम्हाला पत्रकारांना फक्त 5-7 माहितीये, मी सांगतो तुम्हाला 40 लोकांचे कागदपत्र तयार होते, सगळ्यांना दाखवलं. बोला आमच्या सोबत येणार, 50 खोकी, 7 खोकी, 20 खोकी घेणार, मंत्रीपद घेणार, ठीक नाही ईडी मध्ये जेलमध्ये. सर 40 लोक त्यामुळे गेलेली आहे. मित्रांनो, या पद्धतीचं हे सरकार तयार झालेलं आहे. त्यानंतर दुसरे गेले आमचे, मला ज्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ते आमचे अजितदादा पवार. मी त्यांना प्रत्यक्ष काम करताना पाहिलेले, अतिशय उत्तम प्रशासक आहेत. ते का गेले सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, कसं राजकारणातले जे होते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते गेले त्याबद्दल काही मी बोंब मारत नाही, कारण सगळ्यांनाच काही जेलमध्ये जाणं शक्य नसतं. सगळ्यांमध्येच ही हिंमत नसते की आपली बहिणी जेलमध्ये गेली, आपले जावई जेलमध्ये गेले, आपले सासरे जेलमध्ये गेले, हे शक्य नसतं. आणि म्हणून ते गेले बाबा. पण मला एकच वाटत होतं, गेले तर गेले, ठीक आहे, बीजेपी मध्ये गेले. आमचे हर्षवर्धन पाटीलही गेले, आमचे दुसरे एक मित्र, त्यांनी जाहीरही केले मला छान झोप लागते आता. पण ते कधीही काँग्रेस विरुद्ध बोलत नाही, काही बोलत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात राग. आमचे अजितदादा गेले आणि त्यांनी जर शरद पवारांच्या विरुद्ध बोलले नसते आणि आपल्या बहिणीच्या विरुद्ध आपली बायको उभी केली नसते तर कदाचित महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना माफ केलं. तिथे 40च्या 40 लोक गेले, त्यामध्ये काय घडलेलं आहे तुम्हाला, इथे पैशाची देवाणघेवाण अशी नाही झाली, वेगळ्या पद्धतीने सरळ सरळ तुम्हाला प्रोजेक्ट देतो, सँक्शन देतो, विकास कामं 200 कोटी, 500 कोटी, 700 कोटी, 900 कोटी. आणि हळूच मग कोणीतरी सांगतं हो काळजी करू नका, नेहमी सारखं 10% घेण्याची गरज नाहीये, 50% घेतलं तरी चालेल. आता मला सांगा, 900 कोटी विकास कामा करता आले आणि त्यातले 50 कोटीतले बळते झाले, तर जेव्हा सरकार जाईल, नवं सरकार येईल, तेव्हा हे लोक कुठे असतील जरा विचार करून पहा. कुठे दडवणार आहे, कुठे लोक होणार आहे, एक एक केसेस जेव्हा चालू होतील तेव्हा पळता भूत थोडी होणार. त्यामुळे उघड भ्रष्टाचार या महाराष्ट्र सरकारने इतकी उधळपट्टी केली की सरळ सरळ 8 लाख
कोटींचं कर्ज झालेलं आहे भारतावर, 8,00,000 कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे. पहिल्यांदा एवढं मोठं कर्ज यांनी वाढवून ठेवलं. ईडीचा किती गैरवापर झाला याचं मी तुमच्या मागच्याही वेळेस उदाहरण सांगितलं, पण ते रिपीट केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला गांभीर्य लक्षात येत नाही. कारण तुमच्यापैकी काही लोक नवे असण्याची शक्यता. आमचे मित्र संजय राऊत 25 लाख रुपये एका नातेवाईकांना मित्रांना दिले, अधिकृत कोर्ट म्हणजे बँकेमधनं दिले, चेकने दिले आणि ते काही महिन्यानंतर परत केले. तरी त्यांना ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागलं, 100 दिवस जेलमध्ये काढावे लागले. आणि मग जेव्हा कोर्टाने सांगितलं काही पुरावाच नाही कशाच्या आधारावर तुम्ही टाकले, तर मग त्यांना जमानत मिळाली. आमचे दुसरे मित्र अनिल देशमुख, ते आणि मी एका कार्यक्रमात होतो, मी त्यांचं अभिनंदन केलं. 14 महिने तुम्ही जेलमध्ये काढून आला, तुम्ही मर्दपणा दाखवला, शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादी सोडली नाही, तुम्ही बीजेपी मध्ये सामील झाला नाही, ईडीला घाबरला नाही, आणि हा तुमच्या मर्दपणाला माझा सलाम आहे. कारण जेल काय असतं मला माहिती आहे, मी 10 महिने इमर्जन्सी मध्ये जेलमध्ये काढलेले आहे, म्हणून मी तुम्हाला सलाम करतो. नंतर त्यांची माझी भेट झाली, मी आतून बाहेरून हादरून गेलो. खरंच सांगतो, माझा विश्वासच बसू शकत नव्हता. त्यांनी मला सांगितलं की सर, मी गृहमंत्री असताना एक दिवस, आता ते नाव जाहीर झालेलं आहे, पूर्वी मी नाव द्यायचो नाही पण जाहीरच झालेलं आहे म्हणून त्याला कोण ठेवण्यात अर्थ नाही, देवेंद्र फडणवीसांचा एक माणूस त्यांच्याकडे मोबाईल घेऊन आला आणि त्यांना सांगण्यात आलं देवेंद्र फडणवीसांकडनं की तुम्हाला 4 ऍफिडेव्हिट मी पाठवलेले आहे, ते ऍफिडेव्हिट विथ सर तयार करून त्याच्यावर सही करून द्या, तर तुम्हाला ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. कारण तुमच्या मुंबई पोलीस कमिशनरने एक ऍफिडेव्हिट आम्हाला लिहून दिलेला आहे, त्यामध्ये दर महिन्याला तुम्ही एवढे पैसे गोळा करण्याचा आदेश दिला असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागेल. पण मी तुम्हाला वाचवतो, एवढे 4 ऍफिडेव्हिटवर सही करून द्या. त्यातलं पहिलं ऍफिडेव्हिट होतं, त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं. बोलावल्यानंतर त्यांनी आदेश दिला, दर महिन्याला एवढे पैसे गोळा करून द्या. दुसरं ऍफिडेव्हिट होतं, त्यांचे चिरंजीव जे कॅबिनेट मंत्री आहे ते आदित्य ठाकरे, या आदित्य ठाकरेंनी दिशा सलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये जो बलात्काराचा कायदा झालेला आहे, त्यात बलात्काराचा प्रयत्न करणं इटसेल्फ बलात्कार झाला असं मानलं जातं. म्हणजे दिशा सलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि ढकलून देऊन तिचा खून केला, हे दुसरं ऍफिडेव्हिट. जेव्हा मी त्या ऍफिडेव्हिट बद्दल ऐकलं आणि पाहिलं तर मी आतून बाहेरून हादरून गेलो. अरे, एक मुलगा इतका छान बोलतो, छान वागतो, त्याने मुलीवर बलात्कार केला आणि त्याला खून करून टाकला. इतकं घाणेरडे ऍफिडेव्हिट लिहून मागण्यापर्यंत यांची मदत बदल गेलेली आहे. काय खालच्या मनोवृत्तीची आणि खालच्या पातळीची ही माणसं आहेत. कारण त्यांचे वडील माझे काही अतिशय चांगले मित्र होते. मी जेलमधनं सुटून जेव्हा MA फायनल करण्याकरता नागपूरमध्ये गेलो, तेही जेलमधनं सुटून आले होते. त्यांना फार कौतुक वाटायचं गंगाधर फडणवीसांना की हा पोरगा कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या करिअरचा विचार केला नाही आणि यांनी इमर्जन्सीला विरोध केला आणि जेलमध्ये गेला. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असताना सुद्धा बरोबरीच्या नात्यानं वागवत असत, कौतुकाने इतरांना सांगत असत हा असं करणारा पोरगा आहे म्हणून. आणि त्यांची माझी फार सुंदर मैत्री निर्माण झाली. ते अतिशय उदार मनाचे होते, सगळ्यांसोबत उत्तम वागणारे होते, सगळ्यांचे उत्तम काम करणारे होते. आणि त्यांचा मुलगा इतका खुंची मनोवृत्तीचा, हे पाहून मला आतून हादरा बसला. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परब यांचे काही कामं अवैध आहेत, यावर सही करून द्या. आणि चौथं ऍफिडेव्हिट अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलंय आणि अनिल देशमुखांना त्यांचा मुलगा पार्थ हजर असताना आदेश दिला की गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे दर महिन्याला गोळा करा. यांनी विचार केला, नकार कळवला. नकार कळवल्यानंतर पुन्हा काही वेळाने माणूस आला, दुसऱ्या 2 दिवसांनी काहीतरी माणूस आला, दिवस मला आता आठवत नाही बरोबर. आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला 4ही लोकांबद्दल शक्य नसेल, अजितदादा तुमच्या पक्षाचे त्यांच्याबद्दल शक्य नसेल, त्यांना सोडून द्या, पण बाकी 3 ऍफिडेव्हिट लिहून द्या. अनिल देशमुखांपुढे चित्र उभं राहिलं. आजपर्यंत आपण इतके वर्ष मंत्री राहिलो, पण आपल्यावर एक डाग नाहीये. या पद्धतीचं जर ऍफिडेव्हिट आपण लिहून दिलं तर उद्धव ठाकरे काहीही दोष नसताना जेलमध्ये जातील, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री काही दोष नसताना, मुलीवर बलात्कार केलेला नसताना, बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जातील. नंतर आपले हे पण जातील, अनिल परब पण जातील. आणि म्हणून त्यांनी खूप विचार केला. विचाराने डोकं पागल व्हायची वेळ आली, आत्महत्या करावीशी वाटत होती. आणि शेवटी त्यांनी निर्णय कळवला की मला हे शक्य नाही. आणि ज्या दिवशी रात्री हा निर्णय कळवला तर त्या दुसऱ्या दिवसापासून धाडी सुरू झाल्या. त्यांना जेलमध्ये जावं लागलं, 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. आणि ज्या पोलीस कमिशनरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं होतं की यांनी मला पैसे गोळा करायला सांगितले,
त्याने कोर्टाकडे अफिडेव्हिट लिहून दिलं की मला हे प्रत्यक्ष कधी भेटलेच नाही, यांनी मला कधी असं सांगितलंच नाही. त्या अमुक अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं. त्या अमुक अमुक इन्स्पेक्टरने लिहून दिलं कोर्टापुढे की मला अनिल देशमुखांनी कधीच सांगितलं नाही. आता काहीच सांगितलेलं नाही, काहीच घडलेलं नाही. आणि अफिडेव्हिट लिहून घेतलं त्या पोलीस कमिशनरकडनं आणि त्याच्या आधारावर अनिल देशमुखांना घाट. आणि अनिल देशमुखांनी जर घाटामध्ये आले असते आणि अफिडेव्हिट लिहून दिले असते तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि कदाचित अजितदादा पवार जेलमध्ये. इतकी भयानक खालच्या पातळीवरची पाताळी यंत्री ही माणसं आहे. यांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आपल्याजवळ आहे? म्हणून यांना घरी पाठवा. मित्रांनो, यांनी सगळ्यांनी अक्षरशः लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे, लोकशाही विकत घेतलेली आहे. तुम्ही मोठ्या मेहनतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला. एका भंग्याच्या मुलीलाही तोच अधिकार आणि एखाद्या टाटालाही तोच अधिकार. त्याच्या आधारावर आपण आपली सरकार निवडतो. आपण आपली सरकार निवडायची 2-3 हजार कोटी रुपये असणाऱ्या एखाद्या भांडवलदारांनी पुढे यायचं, आमदारांना विकत घ्यायचं, कोर्टांना कैयामध्ये ठेवायचं आणि सरकार बदलवून टाकायची. या पद्धतीनं यांची लोकशाही या देशामध्ये सुरू आहे. म्हणजे यांचं लोकशाहीवर आणि राज्यघटनेवर किती प्रेम आहे हे आपल्याला कळायला हवं. आणि या पद्धतीनं शेटजींना आपली सरकार आपण विकणार आहोत की नाही हेही आपल्याला आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो आहे की आपण महाविकास आघाडीचा का विचार करावा. मी कोणतंही काम माझ्या आयुष्यामध्ये बिनविचारानं करत नाही. मी बेसिकली काँग्रेस विरोधी आहे. माझ्या जीवनाची सुरुवातच त्या पद्धतीची आहे. जयप्रकाशांचं आंदोलन हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन होतं, तेव्हापासून माझ्या जीवनाची सामाजिक सुरुवात. ते इंदिरा गांधींच्या विरुद्ध होतं. पुढे इमर्जन्सी आली, त्याला विरोध केला. आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधी इतक्या लोकप्रिय होत्या की तुम्ही त्याचा अंदाज करू शकणार नाही. कारण नुकतेच बांगलादेश त्यांनी स्वतंत्र केलं होतं. आमचे मोदीजी नेहमी सांगतात, त्यांचे भक्त सांगतात, मोदीजी ने 56 इंच की छाती, क्या सबक सिखाया पाकिस्तान. बालाकोटचा एक स्ट्राईक, कसा मस्त स्ट्राईक होता माहितीये ना तुम्हाला. भारतातली विमानं गेली, पाकिस्तानमध्ये गेली, धडाधड बॉम्ब टाकले, गवत मेलं, पानं फुलं मेळली, एक झोपडी मेली नाही, एक माणूस मेला नाही, विमानं परत आली, छाती बरोबर, क्या सबक सिखाया पाकिस्तान. पाकिस्तानचा पंतप्रधान त्यावेळेसचा हुशार, तो क्रिकेटर, त्याने पण आपली विमानं भारतात पाठवली, मस्त हिंडली भारतात, परत दिली. जाहीर करून टाकलं आमची विमानं भारताच्या हद्दीत जाऊन आली, आम्ही काही टाकलं बिकलं नाही. एवढंच सांगण्यासाठी की आम्ही पण येऊ शकतो, पण आम्ही काही असं करणार नाही. छाती उडून उडून सांगणारे महाशय पाकिस्तान को ऐसा सबक सिखाया. इंदिरा गांधीने काय केलं माहिती? 1971 डिसेंबर आणि 72 जानेवारी बांगलादेश नव्हे पाकिस्तान सोबत युद्ध पुकारलं. त्यावेळेस मी बॉर्डरवरच काम करत होतो 1.5 महिन्यांपासून. सगळ्या बांगलादेशमधनं येणाऱ्या रेफ्युजीची आम्ही सेवा करत होतो. आणि हे युद्ध झालं तर आपलं सैन्य कुठपर्यंत गेलं होतं? लाहोर पासून 150-200 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेलं होतं. आपल्या सैन्याचे प्रमुख म्हणत होते की आम्ही लाहोर ताब्यामध्ये घेतो. इंदिरा गांधी म्हणाले थांबा, एवढं थांबा. पाकिस्तानचं संरक्षण करण्याकरता अमेरिकेचा अणुसज्ज बेडा बाजूला येऊन उभा होता. तो अटॅक करण्याची शक्यता होती आणि तरी इंदिरा गांधी थांबल्याने अख्खच्या अख्खं बांगलादेश ताब्यामध्ये घेतला. पाकिस्तानचा खूप मोठा भूभाग ताब्यामध्ये घेतला. आणि जगाच्या इतिहासामध्ये घटना घडली जी पूर्वी कधीच घडली नव्हती. पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी शस्त्रांसह भारतीय सैनिकांपुढे शरणागती पत्करली. आणि एवढं मोठं कर्तृत्व त्यांना माहित होतं. हे कर्तृत्व आपलं नाही, डिसिजन आपलं असलं तरी सैन्याच आहे. त्यांनी कधीही छाती बडवून घेतली नाही. मैंने पाकिस्तान को सबक सिखाया, पाकिस्तान के 2 तुकडे किए, असं पण कधी म्हटलं. जी माणसं कर्तृत्वाने आणि मनाने मोठी असतात ती छात्या बडवत नाही. जी पुचुकवाली असतात ती छात्या बडवत असतात. हे आपण कधीही विसरता कामा नये. यांच्या नेहमी उंदीर उड्या असतात आणि गप्पा मात्र फार मोठाल्या असतात. मित्रांनो, या पद्धतीचं हे सरकार एका बाजूनं अत्यंत उदयपट्टी करणारा हा फकीर माणूस. या फकीर माणसाजवळ 2 विमानं आहेत. एक विमान 3,500 कोटीचं आहे आणि दुसरं नवं विमान जे आहे ते 8,400 कोटी रुपयांचं. इंग्लंडच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असतं एअरफोर्स 1 त्या पद्धतीचं विमान स्वतः करता तयार करून घेतलेला. या माणसाची जी कार आहे ती 12 कोटीची आहे. या माणसाचे काही सूट 10-10 लाखांचे असतात. आपल्याला माहिती आहे, गॉगल 1.5-1.5 लाखांचा असतो. आणि हा माणूस फकीर आहे. दिवसात 5-5, 6-6 ड्रेस बदलतो. तिथे टीव्हीवर दिसतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे पोचता पण. महाविकास आघाडीबद्दल मी का असं बोलतो?
मी कोणतीही गोष्ट अविचाराने करत नाही, खात्री पटल्याशिवाय लोकांना सांगत पण नाही, आणि म्हणून माझी क्रेडिबिलिटी आजही 100% कायम आहे. मी गेले 3 वर्ष 2.5 वर्ष सारखं या नेत्यांशी बोलतोय, भेटतो आहे. राहुल गांधींशी विस्ताराने 28 मिनिटं चर्चा झाली. खरगेंशी, काँग्रेसचे जे पुढारी त्यांच्यासोबत चर्चा झाली. महाराष्ट्रातले काँग्रेसचे जेवढे नेते आहेत त्यांच्याशी 2-2 चर्चेच्या फेऱ्या झाल्या. उद्धव ठाकरेंशी 3 पेक्षा अधिक वेळा विस्ताराने चर्चा झाली. उद्धव गटाचे प्रमुख शरद पवारांशी तर वारंवार चर्चा होते आहे. आणि जेव्हा मला खात्री पटली तेव्हाच मी लोकसभेच्या आधी आपण इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला निवडून द्या या पद्धतीचं आवाहन करत 36 सभा संपूर्ण विदर्भामध्ये आपण घेतली. आता माझ्या सभा आयोजित करायला लोक घाबरतात. हो, आता खरं म्हणजे प्रीतीताईंचे मी आभार मानायला पाहिजे की त्यांनी सभा आयोजित केली. त्यांना ही भीती वाटते की श्याम मानवाने आपला प्रचार केला तर कदाचित आपली मतं कमी होते. अरे जो माणूस गेली 43 वर्ष इतका कठीण विषय लोकांना कन्व्हिन्स करत सांगतो आहे, ज्याची सभा गेल्या 51-52 वर्षामध्ये एकदाही कोणी उधळू शकलेलं नाही, एकही सभा कधी थांबवू शकलं नाही, तो माणूस मतं घालवेल की मिळवून देईल. घाबरायचे लोक, काँग्रेसवाले एक दुसऱ्यांना फोन करून सभा आयोजित नका करू, आपली मतं झालं. बिचारे रडत खरंच आम्ही 36 सभा घेतल्या, आणि ज्या 36 सभा 8 मतदारसंघामध्ये घेतल्या त्यापैकी 7 लोक महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया आघाडीचे निवडून आले. वंचितची मतं झपाट्यानं खाली आली. मी योग्य पद्धतीने संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. महाविकास आघाडीबद्दल बोलताना मला काही प्रश्न विचारला तो, हो तुम्ही सगळं असं बोलतात, अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करतात, आणि मग ते उद्धव ठाकरेंचं काय, उभाट्याचं काय? उद्धव ठाकरेंचं काय? 2005 मध्ये माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली कायद्याच्या निमित्तानं. मी खूप तयारी करून गेलो होतो. प्रबोधनकार ठाकरेंनी काय काय म्हटलेलं आहे, काय काय केलेलं आहे वगैरे कागदावर नोट्स करून गेलो होतो माझ्या सवयीप्रमाणे, आणि त्यांनीच मला प्रबोधनकार ठाकरे सांगायला सुरुवात. जी आमची पहिली वेळ झाली तेच माझ्या आजोबांनी किती काम केलेलं आहे तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमचं काम म्हणजे आजोबांचंच काम आहे, त्यामुळे मला फार प्रेम आहे, या कामामध्ये काहीतरी उत्तमपणे कायदा झाला पाहिजे वगैरे वगैरे. दुसऱ्यांदा जी वेळ झाली कायदा करता की 2.5 तासपर्यंत आमची चर्चा झाली. त्यांच्या मनात असलेले सगळे प्रश्न त्यांनी काढले, जे ज्या तक्रारी आल्या त्या सांगितल्या. पूर्ण समाधान झाल्यावर ते म्हणाले मी केवळ या कायद्याला पाठिंबा देऊ इच्छित नाही, हा कायदा एकमतानं झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांचा विरोध आहे त्यांचा विरोध मी मोडून काढण्याकरता, त्यांना समजावून सांगण्याकरता त्यांना समजावून सांगेल. आणि समजा मला असं वाटलं की मी अपुरा पडतोय तर तुम्हाला बोलावून घेईल. मी मला जसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं तसं त्यांना द्या. आणि तिथून वातावरण बदलत गेलं आणि एकमतानं हा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये संमत झाला. एकदा माझी आता अलीकडच्या काळामध्ये ज्या अनेक भेटी झाल्या त्यामध्ये एकदा भेट झाल्यानंतर मी त्यांना उद्धटपणे प्रश्न विचारला होता. माणूस सज्जन आहे, मला हकलून दिलं नाही. दुसरा कोणी माणूस असता तर म्हटलं काय काही पण विचारता मला तुम्ही. काय विचारलं मी त्यांना? आत्ताची गोष्ट आहे, काही महिन्यात 1 महिना पण व्हायचा. मी त्यांना म्हणालो म्हटलं मला माहित आहे तरी मी तुम्हाला पुन्हा विचारतो. आपली जी राज्यघटना आहे आणि आपल्या राज्यघटनेमध्ये जी प्रिएम्बल आहे त्यामध्ये ही जी 4 मूल्य सांगितलेली आहे, समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, ही 4ही मूल्य ज्या अर्थाने सांगितलेली आहे त्या अर्थाने तुम्हाला मान्य आहेत का? काय उत्तर दिलं? काय मानव तुम्ही हा प्रश्न विचारता? अर्थात मान्य आहे, मी राज्यघटनेनुसारच वागणारा आहे, तिचा आदर करणारा आहे, ती अंमलात यावी असा आग्रह करणारा मी माणूस आहे. ही खात्री मला या 3ही गटांची आहे. आता मग यांचं हिंदुत्व काय? फार सुंदर पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांचं हिंदुत्व आणि यांच्या हिंदुत्वामध्ये फरक काय. मी गांधींचं हिंदुत्व तुम्हाला सांगितलं, मैं सनातन हिंदू. विवेकानंदांचं हिंदुत्व, अमेरिकेतलं शिकागो मधलं भाषण, मैं उस धर्म का अनुयायी हूं जिसका मुझे गर्व है, जो सहिष्णुता रखता है, सारे धर्मों का सम्मान करता है, सारे धर्म सच है ऐसा मानता है, और जो जो लोग धर्म के कारण पीड़ित होते हैं उनको सुरक्षा देता है. ही व्याख्या कोणी केली? विवेकानंदांनी केली. उद्धवजींनी 2 वाक्यांमध्ये काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यांच्या तोंडून आलेल्या. पहिले एक वाक्य, आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा भरवणार शेंडी आणि जाणण्यांचं नाही. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आमचं हिंदुत्व हे चातुर्वर्ण्य मानणारं नाही.
ब्राह्मण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानणार नाही. आम्ही सगळ्या माणसांना समान लेखणारे हिंदुत्ववादी आहोत, हा त्याचा नेमका अर्थ होतो. आणि या हिंदुत्वाबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं कारणच नाही. कारण आपल्या राज्यघटनेनंच प्रत्येकाला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा सन्मान करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्याबद्दल अभिमानानं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. फक्त दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखता कामा नये. त्यांचं दुसरं वाक्य जे वारंवार आदित्य ठाकरे पण वापरतात, आमचं हिंदुत्व हे झोपड्यात जाणार नाही, घरात जाणार नाही, चूल पेटवणार आहे, विकासाचं आमचं हिंदुत्व आहे. म्हणजे उभाठ्याने कोणतं हिंदुत्व जाहीररित्या सांगितलेलं आहे की आम्ही विकासाकरता आमच्या हिंदूंचा विचार करतो, हिंदूंचा विकास झाला पाहिजे हा आम्ही विचार करतो. आम्ही सांप्रदायिक नाही, दुसऱ्याच्या झोपड्यात जाणारे नाही, दुसऱ्याची घरं जाणारे नाही, असं आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला अभिमान वाटतो की उभाठ्यासारखी माणसं या ठिकाणी आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखी शिवसेना या ठिकाणी आहे, ती या घटनेचं मनापासून संरक्षण करू शकते. आता राहिला प्रश्न मित्रांनो, आणखी काही 2-4 गोष्टी तुम्हाला मी सांगेन. या लोकांबद्दल मी एवढं अभिमानानं तुम्हाला का सांगतो आहे, कारण यांच्यासोबत ज्या विस्तारानं चर्चा झाल्या त्यामध्ये त्यांचं लोकशाहीवरचं प्रेम, लोकशाही टिकवण्यासंबंधीचा आग्रह मी पाहिलेला आहे. माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर मी शेवटी एक शेतकऱ्याचा मुलगा. दुसरं महत्वाचं म्हणजे या विषयाचा माझा अतिशय सखोल अभ्यास आहे. कृषी अर्थव्यवस्था हा माझा अभ्यासाचा विषय राहिलेला आणि मला माहित आहे की याच्यावरचा एकच उपाय आहे, शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफ करा, काही करा, धान्य नमूद द्या, कमवून द्या, काय चांगली बीज उपलब्ध करून द्या, सगळ्या बरोबरच्या मलमपट्ट्या आहे. एकच उपाय आहे, स्वामीनाथन आयोगानुसार त्यांना उत्पादन मूल्यानुसार MSP जाहीर करणं. आणि मी जाहीररित्या यांचं समर्थन का करतोय, कारण स्वतः राहुल गांधींनी सगळ्यात पहिले जाहीर केले की आम्ही स्वामीनाथनच्या फॉर्म्युल्यानुसार MSP जाहीर करू आणि त्याचा कायदा करू. मी राहुल गांधींवर विश्वास का ठेवतो, कारण राहुल गांधींना अर्थशास्त्र अतिशय उत्तम कळतं, त्यांचा अतिशय चांगला त्या विषयाचा अभ्यास आहे. हे देणं म्हणजे नेमकं काय हे त्यांना उत्तम पद्धतीने कळतं आणि तरी ते आश्वासन देतात. बरं, हे आश्वासन केवळ राहुल गांधींचं नाहीये, तर हे आश्वासन इंडिया आघाडीचं आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेंचं पण आहे, शरद पवारांचं पण आहे. आणि या आश्वासनामध्ये ते काय म्हणतात, आम्ही स्वामीनाथन आयोगानुसार MSP देऊ आणि त्याचा कायदा करू. कायदा करू याचा अर्थ जो MSP सरकारने जाहीर केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत कुणालाच विकता येणार नाही, जो विकेल तो कायद्याने गुन्हा होईल. हे जर केलं तर अतिशय क्रांतिकारक पाऊल आहे, म्हणून मी त्या लोकांचं समर्थन करतो. बेरोजगारी आपल्या देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये ते होणारच आहे, त्यामध्ये ते परिवर्तन करू इच्छितात. सगळ्यात पहिले सरकारी नोकर भरती पूर्ण करू इच्छितात, शिक्षकांची भरती पूर्ण करू इच्छितात, ग्रामीण छोटे मोठे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या पद्धतीनं योजना आणू इच्छितात. आणि हे सगळं करण्यामधनं 2 ते 3 कोटी रोजगार सहजतेनं महाराष्ट्र पातळीवर उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो, याचं मी जाहीररित्या समर्थन करतो. या सगळ्या लोकांचा आग्रह आहे की आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये सरकारने अधिक गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यातून राष्ट्राची आणि म्हणजे आपल्या महाराष्ट्राची उभारणी झाली पाहिजे. मी फार तपशिलामध्ये शिरत नाही, आता 2च मुद्दे घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. पुढचे 10 ते 15 मिनिटात आपलं व्याख्यान या ठिकाणी संपलेलं असेल. पण हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातला एक आहे लाडकी बहीण. लाडकी बहिणीबद्दल काय, आधीच महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. 8 लाख कोटींचं कर्ज असताना आणखी महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1,500 रुपये बहिणींना देत आहे. त्याबद्दल मी अतिशय आग्रहानं सांगत असतो की या मोदी सरकारनं 26 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे भांडवलदारांचं. व्याज मिळून ते होतं 30 लाख कोटींपर्यंत, 16 लाख कोटींचं माफ केलं, व्याज मिळून ते 30 लाख कोटींपर्यंत होतं. हा देशातल्या लोकांच्या खिशातनं काढलेला पैसा आहे, कारण हा बँकांचा पैसा आहे. तो माफ केला, तो सरकारला भरून द्यावा लागणार आहे आणि तुमच्या माझ्या खिशातनं तो काढला जाणार आहे. त्यातनं 1% तर सुद्धा एक रोजगार निर्माण होत नाही. या स्त्रियांना पैसे दिले तर काय होतं? एक तर सायकोलॉजिकल मुद्दा आहे, या ज्या स्त्रिया निकषामध्ये बसणाऱ्या त्यापैकी 40% स्त्रिया साधारणतः गृहिणी आहेत, बाकीच्या 60% रेग्युलर मजुरी करणाऱ्या आहेत. मजुरी करणाऱ्या स्त्रियांना कदाचित 1,500 रुपये फार नाही वाटणार, 7-8 दिवसाची मजुरी वाटेल.
पण ज्या स्त्रिया मजुरी करत नाही, ज्यांचं इन्कम शून्य आहे, नवऱ्यापुढे किंवा घरातल्या लोकांपुढे सतत हात पसरावा लागतो, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या नावावर जर 1,500 रुपये आले तर त्यांची छाती केवढी ताठ होईल, केवढ्या स्वाभिमानाचा तो विषय असेल. आणि त्यामुळं हा सायकोलॉजीचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. बरं, याचं काय होणार आहे? हे जे या 100% स्त्रियांकडे पैसा जाणार, त्यामध्ये मजुरी करणाऱ्या आणि न करणाऱ्या सुद्धा, त्या स्त्रिया काय करणार? यातल्या 99% ज्या स्त्रिया आहेत त्या दारू पिणार नाहीत, जुगारामध्ये उडवणार नाहीत. या स्त्रिया आपल्या पोरांकरता आपल्याकरता 4 वस्तू विकत घेतील, दूध अधिक विकत घेईल, भाजी अधिक विकत घेईल, कपडे अधिक विकत घेईल, छोट्या मोठ्या वस्तू विकत घेईल, आणि त्या काही अमेझॉन वरनं मागवणार नाही, टीव्ही मागवणार नाही, वॉशिंग मशीन मागवणार नाही. आणि त्यामुळे आजूबाजूचे जे छोटे मोठे उद्योग आहेत ते उद्योग वाढीला लागतील, जे मोदींनी 2016 पासून पाच देशामधले झोपवून टाकले. 2016 मध्ये काय झालं होतं? आमच्या मोदींना स्वप्न पडलं होतं, कारण ते कसे आहेत, ते पृथ्वीवर जन्मालाच आलेले नाहीयेत. त्यांचं वाक्य आहे ना, मुझे ऐसा लगता था जब तक मेरी माँ जिंदा थी कि मैं बायोलॉजिकल हूँ, लेकिन माँ जाने के बाद मुझे लगता है मैं बायोलॉजिकल नहीं हूँ, एकदम आसमान से डायरेक्ट टपका हूँ. हे वाक्य माझं आहे, त्यांचं नाही, पण अर्थ तोच. हे आसमान से टपकणे वाले मोदीजी यांना एक दिवस स्वप्न पडलं आणि त्यांनी 8 वाजता जाहीर करून टाकलं की 500 आणि 1000च्या नोटा बंद. 85% करन्सी 500 आणि 1000च्या नोटांमधली होती. देश स्टँड स्टिल. मला काय वाटलं की चांगला निर्णय आहे बाबा. आता पंतप्रधानाला स्वतःला जरी अक्कल कमी असली तरी आजूबाजूला सल्लागार असतात ना. मुळे या माणसाची अक्कल इतकी मोठी आहे की सल्लागार वगैरे यांना काही नसतात म्हणून. मला असं त्यावेळेस वाटलं की यांनी पैसे छापून ठेवले असतील, बँकांमध्ये असतील, माझ्याकडे कॅश यायची, मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवतो, आपल्याला काय करायचं, जायचंय बँकांमध्ये जायचं, ही कॅश द्यायची, दुसरी घेऊन यायची. पुढे मला काय नोटा छापलेल्या नाहीये, नोटा छापणं सुरू आहे, बँकांमध्ये पैसेच नाहीये, सगळे व्यवहार थांबले, छोटे मोठे उद्योग पूर्ण मारले गेले, अजून जागेवर यायचे आहेत. त्या उद्योगांना चालना मिळेल. हा सरकारचं कर्तव्याचा भाग आहे. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मंदी येते, रोजगार पूर्णतः शून्यावर येतो, त्यावेळेस सामान्य लोकांची क्रयशक्ती वाढवायची. त्यांची क्रयशक्ती वाढली की ते खरेदी करतात, त्यातून छोटे मोठे रोजगार उपलब्ध होतात. आणि म्हणून आपण या लाडकी बहीण योजनेचं समर्थन केलं पाहिजे. तो अर्थव्यवस्थेकरता एक उपयुक्त मुद्दा आहे. म्हणजे सरकारचं कर्ज वाढलं तरी यातनं नुकसान न होता उलट 2 वर्षांमध्ये देशाच्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला यातनं चालना. हे जे मला वाटलं ते मी नीटपणे उद्धवजी ठाकरेंपर्यंत पोहोचवलं. त्यांच्या चर्चेमध्ये जे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं ते तुमच्यापर्यंत आता पोहोचवलं. शरद पवारांना अर्थव्यवस्था कळते, त्यामुळे त्यांना जर काँग्रेसने ऑलरेडी मान्य केलंय, कारण ऑलरेडी राहुल गांधींनी लोकसभेच्या आधी जे न्यायपत्र प्रसिद्ध केलं त्यामध्ये महालक्ष्मी योजनेखाली 1,00,000 रुपये देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आज कर्नाटक सरकार दर महिन्याला 2,000 रुपये देतं आहे आणि तेलंगणा सरकार 2,500 रुपये देतं आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार तर द्यायला तयारच आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं की आम्ही 2,000 रुपयाचा विचार करतो आहोत. आणि बुलेटिवार जे आपले विरोधी पक्ष नेता आहेत विधानसभेमधले, त्यांनी तर जाहीर केलं की आम्ही 3,000 रुपये देणार आहोत म्हणून. आकडा ठरेल, महाविकास आघाडी ठरवेल, पण जो 2,000 पेक्षा कमी नसेल, असेल तर 2,000 3,000 च्या मधला असेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी संदेश पोहोचवताना हा पोचवा की लाडक्या बहिणींनो बिलकुल विचलित होऊ नका. तुम्ही आमच्याकरता अधिक लाडक्या आहात. सरकार बदलवून टाका. या उद्दाम भावांना घरी घातला, तुमचे पैसे उलट वाढतील, कमी होणार नाही, हे आश्वासन त्यांना द्या. आता हे उद्दाम भाऊ कोण? त्यातला एक उद्दाम भाऊ, त्यांचं नाव आमदार महेश शिंदे. त्यांनी काय सांगितलं, आता तुम्हाला पैसे आले खात्यात, पण सगळ्या याद्या माझ्याकडे आहे, निवडणुका झाल्यानंतर मी पाहिजे, ज्यांनी ज्यांनी मला मतं दिली नाही त्यांना याद्यांमधनं मी गायब करून टाकेन. ज्या बापाचे पैसे आहेत, करे पैसे सरकारचे आहेत ना, म्हणजे जनतेचे आहेत ना, जनतेच्या खिशात देता येत ना पैसे, कोण मध्ये गायब करणारा. त्यानंतर आमचे दुसरे लाडके भाऊ, माझे मित्र, त्यांचं नाव रवी राणा, ताईंचे आपले स्पर्धक. रवी राणा काय म्हणाले, हे आमचे उद्दाम भाऊ तर फारच उद्दाम. ते म्हणाले, मतं नाही दिली तर बा पैसे परत घेईल. असल्या उद्दाम भावांना घरी पाठवा. आमच्यासारख्या अधिक संयमी हिताचा विचार करणाऱ्या भावांना बहिणींना निवडून द्या. तुम्ही आम्हाला अधिक लाडक्या होणार आहात असं आश्वासन तुम्ही निसंदिग्ध शब्दात देऊ शकता. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा काहीही परिणाम होणार नाही, तो शून्यावर येईल. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करणार असं जाहीर केलं.
राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आम्ही रिझर्वेशन खतम करून टाकू असं जाहीर केलं. असं कोणाकोणाचं म्हणणं आहे? पहिलं म्हणणं आहे गायकवाड नावांच्या MLAंचं. त्यांनी काय जाहीर केलं? राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबण्याचं कबूल केलं, जाहीर केलं, म्हणून त्यांची जीप छाटून आणूया, जो छाटून आणेल त्याला मी एवढे लाख रुपये दे. त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही, कारण त्यांना इंग्रजी कळणं शक्य नाही. ते त्यांच्या शक्तीच्या डोक्याच्या सगळ्याच्या पलीकडचं आहे, म्हणून त्यांना माफ. छाटत बसा काय छाटायचंय ते. दुसरे त्यांचे अध्यक्ष बीजेपीचे चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करायचं ठरवलं, त्यांचा निषेध वगैरे वगैरे. आता ते ज्या पद्धतीने बोलतात त्यावरनं त्यांना इंग्रजी कळणं तर शक्य नाही, मला कळलं. तरीही मी म्हटलं मेहनत घ्यावी, आपण पत्रकार आहोत, ज्यांची डिग्री काढली पाहिजे. विकिपीडिया मी पाहिला, त्यामध्ये सायन्स ग्रॅज्युएट ते करत होते आणि 1 वर्ष त्यांनी पूर्ण केले. असा म्हणजे बहुधा BSc पार्ट पण पास की नापास लिहिलेलं नाही. 1 वर्ष पूर्ण केलं म्हणजे पास की नापास BSc पार्ट. अरे BSc पार्ट इंग्रजीत तर शिकावं लागतं ना, पण इंग्रजी कळलं असतं तर BSc केलं असतं, MSc केलं असतं. त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळेंना माफ, कारण त्यांना इंग्रजी कळणं शक्य. राहुल गांधींची इंग्रजी अतिशय चांगली आहे. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, प्राध्यापक राहिलेलो आहे. ज्या पद्धतीची भाषा त्यांनी जॉर्ज टाउन येथे विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रश्न विचारला अमेरिकेतल्या, त्याला उत्तर देताना वापरले, ती अतिशय उत्तम इंग्रजी जाणणारा माणूसच वापरेल या पद्धतीची भाषा आहे. आता मी आधी ते काय म्हणाले ते एक्झॅक्टली सांगतो. मी खरंच सांगतो, ज्यावेळेस हे सगळं सुरू झालं त्यावेळेस म्हटलं राहुल गांधींनी काहीतरी गडबड केली. राहुल गांधींना असं वाटतं सगळ्या लोकांना कळतं, कधी कधी अर्धवट वाक्य वापरतात, अशी काहीतरी यांच्या हातून गडबड झाली, आणि म्हणून मी त्यांचं वक्तव्य काढलं, त्याच्याबद्दल छापून आलेलं काढलंय आणि म्हटलं नाही, यावेळेस राहुल गांधींनी अतिशय करेक्ट भाषा वापरलेली आहे, कुठेही गपलं तिला जागा नाही. राहुल गांधी काय म्हणाले, त्या विद्यार्थ्यांनी जॉर्ज टाउन मधला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन, त्यांनी प्रश्न विचारला होता भारतातले रिझर्वेशन केव्हा खतम होते. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणतात वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. ज्यावेळेस भारत हा फेअर प्लेस बनेल त्यावेळेस आपण रिझर्वेशन काढून टाकण्याचा विचार करू शकतो. पुढचं वाक्य त्यांचं आहे अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाऊ. पण आता सध्या इंडिया ही फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही, असं निसंदिग्ध शब्दामध्ये राहुल गांधी बोललेले आहेत. आता हा जो शब्द आहे यामध्ये कळीचा मुद्दा आहे तो फेअर प्लेस. इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस हा शब्द रुटीन वापरातला नाहीये, किंवा हा वाक्यप्रयोग रुटीन वापरातला नाहीये, त्यामुळे बावनकुळेंना कळणं शक्यच नाहीये. पण तरी पण बावनकुळेंनी एक जर काळजी घेतली, त्यांची नात वगैरे नातू पंतू कोणी ना कोणी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल, कारण अशा लोकांच्या मुलं मुली कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतात, त्या मिसला बोलावून घ्यायचं आणि तिला विचारायचं, ती समजावून सांगू शकेल. पण एवढे बावनकुळे करतील काय, असं वाटतं काय तुम्हाला? दुसरे आमचे एक मित्र बोलले, डॉक्टर अनिल बोंडे. मी छान ओळखतो त्यांना, ओळख आहे. बरं, ते म्हणाले रिझर्वेशन थांबवलं आवाहन करणारे जे काही राहुल गांधी आहे त्यांची जीभ छाटायला नको, ती जाळून टाकायला. एवढ्यावर थांबले नाही, त्यांची घसरले. राहुल गांधी सोबत ज्ञानेश महाराज आणि श्याम माधवची पण जीभ जाळली पाहिजे. आता मलाही बरं वाटलं आपली तुलना राहुल गांधींसोबत झाली म्हणून. चला म्हटलं आपली पण जीभ जाळणारच आहे. अनिल बोंडे हे डॉक्टर आहेत, मला माहित होतं, माझ्या डॉक्टर ग्रुप मधलेच आहेत. तरी मी अमरावतीच्या डॉक्टरांना फोन केला, म्हटलं मी यांचं विकिपीडियात पहिलं फक्त MD लिहिलेलं आहे, कोणती शाखा वगैरे लिहिलेलं नाही आहे, कोणते आयुर्वेदामध्ये वगैरे आहेत का? म्हणजे आयुर्वेद कमी दर्जाचं असलं मला म्हणणं नाही, पण आयुर्वेदाच्या माणसाला कदाचित इंग्रजी चांगलं नाही. माझ्या अमरावतीतल्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं की डॉक्टर अनिल बोंडे यांनी MBBS नंतर MD केलेलं आहे. म्हणजे त्यांनी MBBS इंग्रजीतनं शिकले, त्यानंतर MD इंग्रजीतनं शिकले, आणि तरी त्यांना साधं इंग्रजी कळत नाही. याचा अर्थ त्यांच्या डिग्री बद्दल मला शंका आहे. खरं त्यांच्या नेत्याच्या डिग्री बद्दल शंका आहे मोदींची. पत्ता पण आहे, त्यांच्यासोबत शिकलेला एकही उभा त्यांचा सहविद्यार्थी जगात अस्तित्वात नाही, तरी त्यांना डिग्र्या आहेत. यांची डिग्री अशी नाही का? त्यामुळे माझी अनिल बोंडेंना विनंती आहे की तुमची डिग्री जर खरंच असेल, प्रामाणिकपणे तुम्ही प्राप्त केली असेल, कॉपी करून अभिक मार्गाने प्राप्त केलेली नसेल, आणि तरी तुम्हाला इतकं साधं इंग्रजी कळत नसेल, इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस, तर कृपया तुमची नात किंवा नातू किंवा कोणीतरी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल त्यांच्या मिसला बोलावून घ्या
फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही आताही थोड्या वेळाने मोबाईलवर टिक कराल तर तुम्हाला तो अर्थ मिळतो. कॉमन डिक्शनरीमध्ये, वेबस्टरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, विदाउट डिस्क्रिमिनेशन. ज्या वेळेस अशी जागा, असा देश ज्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन होणार नाही, भेद होणार नाही, जातीच्या आधारावर, आर्थिक प्रश्नाच्या आधारावर, कोणत्याही मुद्द्याच्या आधारावर, म्हणजे सगळे समान स्तरावर असतील, असं त्याचा दुसरा अर्थ होतो. ऑक्सफर्डमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे समान संधी. म्हणजे राहुल गांधी काय म्हणाले की ज्यावेळेस भारतामध्ये सगळ्यांना समान संधी असेल, सगळे एका स्तरावर आलेले असतील, त्यावेळेस आपल्याला रिझर्वेशन स्क्रॅप करता येतील, थांबवता येते. पण अजून भारत त्या अवस्थेमध्ये आलेला नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही. हेच तर घटनाकारांनी लिहून ठेवलेलं आहे, म्हटलेलं आहे. वेगळं काय बोलले राहुल गांधी? तेच म्हणाले. हे घटनाकारांना मान्य आहे, या देशात बरोबरी नाही, समान संधी नाही, ती समान संधी यावी म्हणून रिझर्वेशन सुरू केले, ओबीसींना पण सुरू केले, शेड्यूल ट्राईबला पण सुरू केले. त्याच्या मागचं कारण असते, ज्या दिवशी सगळे समान होते, समान संधी सगळ्यांना मिळायला लागेल, त्यावेळेस रिझर्वेशन लागणार नाही. हे ऑलरेडी पटलेलं आहे, तेच फक्त राहुल गांधींनी रिपीट केलं. बरं, आपण बोंडेंच्या डिग्र्यांबद्दल माफ करू, त्यांना खऱ्या नसतील बाबा म्हणून इंग्रजी कळलं नाही. पण आमचे देवेंद्र फडणवीस तर काय करायचं? देवेंद्र फडणवीसांना इंग्रजी उत्तम कळतं अशी माझी काल परवापर्यंत समजूत होती. कारण त्यांच्यासोबत मी 2005 पासून सातत्यानं कायद्यासंबंधी चर्चा करत आलेलो आहे. त्यांना अतिशय उत्तम बारकावे कळतात अशी माझी समजूत आहे. बरं, मला असं वाटत होतं की त्यांच्याजवळ फक्त LLB ची डिग्री असेल, म्हणून मी विकिपीडिया चेक केला. त्यामध्ये मला कळलं की यांना पोस्ट ग्रॅज्युएशनची दुसऱ्या क्षेत्रातली डिग्री आहे, त्याला बिझनेस मॅनेजमेंट असं म्हणतात. बिझनेस मॅनेजमेंट मधली यांना पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे आणि जर्मनीतनं प्राप्त केलेला एक डिप्लोमा पण. आता जर्मनीत ते जर्मनीत शिकले असेल असं म्हणण्याचं गरज नाही, पण जर्मनीत जाऊन जर यांनी डिप्लोमा प्राप्त केला तर याचा अर्थ असा आहे की किमान इंग्रजी त्यांना उत्तम येतं, म्हणजे यावं अशी अपेक्षा आहे ना. पण मध्येच त्या विकिपीडियामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस ते खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. आपले वडील जेलमध्ये गेले हे पाहून त्यांनी इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडले आणि ते एका गुरुकुलामध्ये शिकायला गेले असं विकिपीडियात लिहिलेलं आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांचं कॉन्व्हेंट मधलं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधींनी एवढा फेअर प्लेस शब्द वापरला, हो यांना कळणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी तुमच्या डिग्र्या खऱ्या असाव्यात असं मला वाटतं. तरीही तुम्हाला एवढं साधं इंग्रजी कळत नसेल तर तुमची मुलगी शिकते आहे, त्या मिसला बोलावून घ्या, तिला फेअर प्लेसचा नीट अर्थ समजावून सांगायला सांगा. आणि आपण राहुल गांधींबद्दल खोटं बोलत आलो, त्याच्या विरुद्ध कारण नसताना त्यांच्या विरुद्ध आपण आंदोलन करतो आहोत, म्हणून भारतातल्या संपूर्ण जनतेची माफी मागा. हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या गुरुसारखेच आहात. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, तुमचे गुरु आणि तुम्ही एकच आहात. मित्रांनो, मी तुम्हाला या निमित्तानं एवढेच सांगेल, आता वेळ अधिक होतोय म्हणून मला थांबलं पाहिजे, की हे जे सांप्रदायिकता या देशामध्ये पसरवणारे लोक, माझा साधा प्रश्न आहे की मी एक 100% प्रामाणिक हिंदू आहे, मला त्या मुसलमानांचं काही देणं घेणं नाही असं मी गृहीत धरतो. मुसलमान या देशात राहिले काय, जिवंत राहिले काय, नाही राहिले काय, पण माझ्या हिंदूंचं भलं झालं पाहिजे असं मला वाटतं. आता प्रॅक्टिकल मुद्दे आपण पाहू. मला माझं भलं झालं पाहिजे याचा अर्थ माझ्या बायका मुलांचं भलं झालं पाहिजे, माझ्या नातवांचं भलं झालं पाहिजे, त्यांनी छानपैकी जगलं पाहिजे, या देशामध्ये प्रगती केली पाहिजे असं मला वाटलं पाहिजे ना. मग असं जर मला वाटत असेल की या देशामध्ये ऑलरेडी 20 कोटी मुसलमान आहेत, या 20 कोटी मुसलमानांचं मी काय करू शकतो? मी या 20 कोटी मुसलमानांना हटवू शकतो काय? अरे जगात एवढी जागाच नाही कुठे की 20 कोटी मुसलमान कुठे जाते. मग या 20 कोटी मुसलमानांना मी मारू शकतो काय? तेही शक्य नाही. मग मला जर आनंदानं जगायचं असेल, मला माझ्या कुटुंबासोबत मला प्रगती करायचं असेल, सुखासमाधानानं जगायचं असेल, तर मग जवळ एकच पर्याय उरतो की या देशामध्ये 18% संख्येनं असणारे एवढे मोठे मुसलमान जे आहेत त्यांच्या सोबत मी प्रेमानं वागलं पाहिजे, बंधुभावानं वागलं पाहिजे, त्यांना सोबत घेऊन जगलं पाहिजे, तर मला आनंदानं जगता येणार आहे, माझ्या बायका मुलांना, माझ्या नातवांना सगळ्यांना प्रगती करता येणार आहे. इतका साधा कॉमन सेन्स आहे. पण कॉमन सेन्स आणि बीजेपी याचा अर्थार्थी संबंध नसल्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही. दुसरा माझा प्रश्न, हे मुसलमान आले कुठून? अरबस्थानात आले काय?
आजही मुसलमानांमध्ये आणि ख्रिश्चनांमध्ये जाती असतात. तुम्ही या जाती तपासून पहा, तुमच्या लक्षात येईल की या सगळ्याच्या सगळ्या जातींमध्ये मुसलमानांमध्ये जी संख्या आहे त्यामध्ये मोर दॅन 90% लोक हे शूद्र जातींमधून आलेले आहेत. का बरं आलेले आहेत? त्याचे कारण फुलेंनी वर्णन करून ठेवलं पेशवाई मधलं. जर आम्ही मुद्दाम आठवून देतो तुमच्या अंगावर शहारी यावेत म्हणून. पेशवाई कशातनं निर्माण झाली? शिवाजी राजांच्या समतेच्या राज्यामधनं सुराज्यामधनं निर्माण झालेली पेशवाई. फुलेंच्या काळामध्ये फुले लिहून ठेवतात की जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरनं एखाद्या अतिशूद्र माणसाला चालायचं असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नाही, जरी तो चप्पल निर्माण करणारा असला तरी. भर उन्हामध्ये मे महिन्यातल्या रंगणत्या उन्हामध्ये त्यांनी अनवाणी पायाने चालायचं. चालत असताना त्यांनी गळ्यामध्ये मडकं बांधायचं, कारण ठुंकायचं त्या मडक्यामध्ये, आणि त्याची पावलं रस्त्यावर उमटू नये म्हणून त्याने मागे झाडू बांधायचा. जर या देशामधल्या 30-40% लोकांना तुम्ही जनावरांपेक्षाही निकृष्ट दर्जाने वागवणार असाल तर त्या माणसांनी माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरता जर धर्मांतर केलं असेल, मुस्लिम धर्मामध्ये गेले असतील, ख्रिश्चन धर्मामध्ये गेले असतील, दोष स्वतःला द्यायचा की त्यांना द्यायचा? हे सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. हे आपलं पाप आहे. आपण जो भेदाभेद या देशामध्ये करत आलो, माणसांना माणूस म्हणून समजत न आलो, त्याचे हे परिणाम आहेत. आणि त्या परिणामांचा हा परिणाम आहे समजून शहाणपणे वागायला आपण शिकलं पाहिजे. मित्रांनो, दुसरा प्रश्न मी उपस्थित करतो. अनेक लोक म्हणतात ते मुसलमान असे तसे अतिरेकी असतात. मुसलमान अतिरेकी असतात, बरं मान्य. ते 10 अतिरेकी आले ते आमच्या मुंबईत आणि अख्खी मुंबई उद्ध्वस्त करून टाकली. आकडा किती होता? 10. त्यांना मदत करणारे किती असतील? 20-25 लोक संपले. म्हणजे 30-35 लोकांनी एवढी मोठी मुंबई उद्ध्वस्त करून टाकली. त्यामध्ये आमचे हेमंत गडकरींपासून अनेक लोक आपले गेले. या देशामध्ये 20 कोटी मुसलमान, त्यातले 1% जर अतिरेकी असते तर काय झाले असते? तुम्ही शांतपणे इथे भाषण देत ऐकू शकलो असतो ना? 20 लाख लोक जर या देशामध्ये अतिरेकी मुसलमान असते तर हा देश राहू शकला असता काय? जरा इमॅजिन करून पहा. अतिरेकी तर सगळीकडे असू शकतात. सनातन संस्थेवाल्यांनी 4 आमची माणसं मारली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी मारली ना. पुण्यामध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे डॉक्टर दाभोळकरांच्या केसमध्ये. त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जगणारी जी माणसं आहेत, वेगवेगळ्या जाती जमातींमधली आहेत, वेगवेगळ्या धर्मांमधली आहेत, त्यांना आपल्या राज्यघटनेनं सांगितलेल्या मूल्यांनुसार बंधुभावानं त्यांच्यासोबत जगणं आपण शिकलं पाहिजे. त्यांना सोबत घेऊन आपली प्रगती केली पाहिजे, तरच आपल्या आणि आपल्या देशाचं भलं होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे सांप्रदायिक मनोवृत्तीची, मनुवादी विचारसरणीची खुनशी आणि भ्रष्ट, मोदीजी म्हणायचे मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. प्रत्यक्षात आपण 10 वर्षात काय पाहतोय? मैं भी खाऊंगा, बहुत बहुत खाऊंगा, मेरे सारे दोस्तों को खिलाऊंगा, जो जो खाते हैं उनको साथ में लेकर दोस्त बनाऊंगा, जो थोड़ा सा खाते हैं वो मेरे साथ नहीं आते उनको जेल भेजूंगा. 10 वर्षात यांचं राज्य राहिलेलं आहे ना. त्यामुळे असल्या भ्रष्ट शेटजी बेटजी सरकार जे आहे ते आपल्याला घालवायचं आहे. आणि या देशामध्ये सांप्रदायिक वातावरण निर्माण करून या देशामधली शांती भंग करणारे, माणसाला माणसाच्या विरुद्ध उभा करणारे हे जे बीजेपी वाले आहेत, त्यांची विचारधारा किमान महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे, संत ज्ञानदेव, संत नामदेवांपासून, तुकारामांपासून गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांपर्यंत चालत आलेली आणि फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराजांपासून चालत आलेली ही विचारधारा आपण पुन्हा या देशामध्ये रुजवू. बीजेपीची विचारधारा, मनुवादी विचारधारा घालून टाकू. याकरता आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीला निवडून आणू, असं कळकळीचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.